आपल्याबरोबर आज एक खूप यंग तडफदार कार्यकर्ता आहे ज्याचं नाव आहे विश्वतेज पवार, जो द ग्रासलँड ट्रस्ट पुणे यांचा फाउंडर आहे आणि पॅशनेट फोटोग्राफर टर्न्ड इन टू कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज, जो खूप चांगले आणि खूप इंटरेस्टिंग इन्साईट शेअर करणार आहे आपल्याबरोबर ग्रासलँड ट्रस्टच्या कामाबाबतीत आणि ओव्हरऑल ग्रासलँड ट्रस्टच्या अंडर जे कन्झर्वेशनचं काम चाललेलं आहे, इंडियन ग्रे वुल्फ्सचं जे हॅबिटॅट कन्झर्वेशनचं काम चालू आहे आत्ता, ज्याबद्दल खूप फ्रेश डेटा अजूनही येतो आहे, त्याबद्दल खूप चांगली माहिती, खूप ऑथेंटिक माहिती आज विश्वतेजकडनं आपल्याला मिळणार आहे. सो सुरू करूया जंगल एकोशा या भागाला इन कॉन्व्हर्सेशन विथ विश्वतेज पवार. विश्वतेज, वेलकम टू जंगल एकोस. आय एम सो हॅपी, कारण फर्ग्युसनमधनं कोणीही आलं की मी जास्त एक्सायटेड असतो अँड यू आर ऑल्सो अ पार्ट ऑफ फर्ग्युसन कॉलेज. आय फील व्हेरी हॅपी दॅट आपण आपल्या कॉलेजचं नाव कुठेतरी, आपण जे काम करतो आहे त्यांनी रोशन करतो आहे कुठेतरी. कॉलेजमधले आपले शिक्षक आपल्या बाबतीत खूप प्राऊड फील करतात, ते त्यांच्या स्टुडंट्सना सांगतात. पण त्या व्यतिरिक्त ॲज अ इंडिव्हिज्युअल, व्हॉट लेड यू इन टू द कन्झर्वेशन वर्क? व्हॉट लीड यू? तुला काय असं इन्स्पिरेशन होतं किंवा काय मोटिवेशन होतं ज्यामुळे तुला असं वाटलं की आता मला फील्डवर उतरून ग्राउंड वर्क करणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं? सो बिकॉज यू मेन्शन कॉलेज, त्याच्यात थोडीशी लॉंग स्टोरी मी ट्राय करतो शॉर्ट सांगायला. लॉंग सांगितलीस तरी काही प्रॉब्लेम नाही. हां, तर इनिशियली मला बायोलॉजीमध्ये नॅचरल इंटरेस्ट होता एक. ओके. म्हणजे अकॅडमिक्समध्ये असताना मॅथमॅटिक्स म्हणलं, फिजिक्स म्हणलं किंवा केमिस्ट्री म्हणलं, मला केमिस्ट्री थोडंफार होतं, पण बायोलॉजीमध्ये आय वॉज इझिली एबल टू डू गुड आणि इट डिडंट टेक अ लॉट ऑफ एफर्ट्स फॉर मी. सो आय थिंक दॅट कॅरीड ऑन टू वेन आय फर्स्ट ॲक्च्युली लिफ्टेड अप अ कॅमेरा. की मग मला मी आधी क्रिकेट खेळायचो. जस्ट टू गिव्ह यू अ फ्लॅशबॅक, अंडर 15 ऑल इंडिया ट्रॉफी खेळलो आहे महाराष्ट्रासाठी आणि अंडर 13चं कॅप्टन होतं फॉर महाराष्ट्र. सो त्याच्यामुळे घरच्यांना थोडंसं एक सवय होती की रेग्युलर फील्ड्सपासून थोडंसं हा वेगळं काही करू शकतो का, हे तेही एक्सप्लोअर करत होते. त्यामुळे त्यांनी मला चान्स दिला असं अधूनमधून. आणि क्रिकेट तर 10वीतच थांबलं, त्याच्यानंतर कॉलेज आलं. आणि तर कॉलेजच्या वेळेस मग नॅचरली एज सेट बायोलॉजीकडे इन्क्लिनेशन असल्यामुळे मग कॉलेजनंतर जेव्हा थोडासा वेळ होता डिसाईड करायला की आता कुठे नॅव्हिगेट करायची लाईफ, तेव्हा कॅमेरा उचलला आणि असं वाटलं की काहीतरी मला एक क्रिएटिव्ह ओढ आहे. आणि ती क्रिएटिव्ह ओढ पण कुठे घेऊन गेलो मी, तर ते अगेन टू नेचर ऑटोमॅटिकली गेलो मी. इन्स्टेड ऑफ ट्राईंग आउट डिफरंट काइंड्स ऑफ, काय स्ट्रीट फोटोग्राफी असेल, कमर्शियल असेल, आर्किटेक्चर, इंटिरियर किंवा फॅशन किंवा वेडिंग्स पण करतात लोक, तर माझं नॅचरल ओढ इथेच होती. म्हणजे पहिला फोटो मला आठवतं कॅमेरा उचलून काढलेला तो पक्षाचा होता. एक हो, भारद्वाज होता आणि इट वॉज फ्लाईंग ओव्हरहेड आणि तो क्लिक केला तर ओव्हरकास्ट होतं स्काय, त्यामुळे त्याचे विंग्स खालनं अख्खे बॅकलिटमुळे असे एनलाइटन पूर्ण लिटअप होते. तर तो फोटो अजूनही डोक्यात असं बसलेला आहे की दॅट वॉज माय फर्स्ट ॲक्च्युली विच स्पार्क्ड माय इंटरेस्ट इवन मोर टुवर्ड्स बर्ड्स. आणि मग काही वर्ष, 1 वर्ष कदाचित मी ट्राय केलं स्वतः नाही का फोटोग्राफी. तेव्हा ॲक्च्युली असे बर्ड्सचे चांगले फोटो काढणारे लोक पुण्यातले कमी होते खरं तर. सो आय ट्राईड माय हँड ॲट इट. चांगले फोटो काढायला यायला लागले, पण मग पक्षी आयडेंटिफाय करताच येत नव्हता एका पॉईंटला. मी फेसबुकवर फोटोज टाकले, काय कॉमन महिन्याचा कुठला तरी फोटो होता सिंहगड व्हॅलीतला, इफ आय रिमेंबर प्रॉपरली. दिस वॉज बॅक इन 2011. तर कमेंट्स आले त्याच्यावर धडाधड की अरे तू आय डी चुकवलायस, ह्याचा तुला आय डी कसा करता येत नाही पक्षी, ह्याला काय अर्थ आहे का, असं कोण टाकतं का फोटो वगैरे, पहिले आय डी शिक वगैरे. हां, अगदी इट वॉज अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड रिप्लाय फ्रॉम द कमेंट्स. आणि आय टूक इट सिरियसली ॲक्च्युली, की मला हे जर आय डीज करता येत नाही तर फोटोज काढून उपयोग तरी काय. मी फायनली हे जे मी ट्राय करतो आहे काहीतरी अप्लाय करायला लाईफमध्ये, की मला हे पुढे जाऊन हेच करायचं आहे का नाही मी फिगर आउट करतो, तर हे का करतो आहे पहिले हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. सो देन आय फॉलोड दॅट अप, की मग ॲक्च्युली मी 1 वर्ष कॅमेरा साईडला ठेवून फक्त बायनॉक्युलर्स, फील्ड गाईड आणि आय डिड दिस बेसिक ऑर्निथॉलॉजी कोर्स गरवारीमध्ये, विच वॉज देन टेकन बाय सतीश पांडे सर, आणि अजून लोक होतेच त्या. तर
दॅट क्रिएटेड मोर इंटरेस्ट फॉर मी की त्या बर्डचं हॅबिटॅट कसं आहे, तो इथे काय येतो इंडियात मायग्रेट होऊन एखादा पक्षी येतो तर काय येतो, किंवा ह्याच पर्टिक्युलर एरियात काय येतो. आणि मग बर्ड वॉचिंग बिंग माय स्टार्टिंग पॉईंट ऑफ बिंग इंटरेस्टेड इन नेचर, त्याच्यात मी पूर्णपणे पडलो तेव्हा बर्ड वॉचिंग. आणि मग फोटोज चांगले काढले. टिपिकल ॲज एनी पर्सन हू टेक्स अप अ कॅमेरा अँड टेक्स बर्ड फोटोज वुड डू, इंस्टाग्राम फेसबुकवर तर टाकतच होतो. आणि त्याच्यातनं जे काय अप्रिसिएशन मिळतं एका पॉईंटपर्यंत ते खूप छान वाटतं. व्हॅलिडेशन मिळतं की खूप छान फोटोज आहेत. मग काय कॉम्पिटिशन्समध्ये काय काय सबमिट केले फोटोज, तिथे 1-2 कॉम्पिटिशन्समध्ये जिंकलो. पण ती DJ मेमोरियलची एक फोटोग्राफी कॉन्टेस्ट असते, तेव्हा त्याच्यात एक स्पेशल मेन्शन मिळाला. मग काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कॉम्पिटिशन्स होते. एक सुलतानपूर बर्ड सँक्च्युरीनी होस्ट केलेली कॉम्पिटिशन होती, त्याच्यात पण एका बर्ड फोटोला अवॉर्ड मिळाला. दॅट वॉज अ विनर. सो मग अजून एनकरेज होत गेलो त्याच्यात. पण मग एका पॉईंटला असं झालं की हेच करायचं आहे का नक्की, की नुसतं एवढंच आहे का हे जग, की ह्याच्यात नुसते फोटोज इंस्टाग्रामवर टाकायचे, फेसबुकवर टाकायचे, लोक त्याबद्दल बोलतील भेटल्यावर की खूप छान आहेत तुझे फोटोज, पुढे काय. तर मग ह्याच्यात करिअर करता येते का, एक हा प्रश्न होता, ज्याचं मला उत्तर मिळालं की इट इज व्हेरी डिफिकल्ट की बर्ड फोटोग्राफीमध्ये ॲज अ फोटोग्राफर फक्त करिअर करणं. अँड दॅट टू समहाव टू मी इंडिव्हिज्युअली सीम्ड अ बिट शॅलो, नॉट डिसमिसिंग एनी अदर फोटोग्राफर्स, किंवा त्यांना वाईट बोलायची इच्छा नाही मला. दोज हू आर डुईंग गुड त्याची पण व्हॅल्यू आहे, जी आता मला रिअलाईज होते. पण तेव्हा मला ते शॅलो वाटलं थोडंसं, की ॲज अ कमर्शियल वाईल्ड लाईफ फोटोग्राफर किंवा बर्ड फोटोग्राफर मला नाही जायचं एका पॉईंटला, हे मला समजलं. आणि तिथे आय स्टार्टेड युझिंग माय बर्ड फोटोज टू ॲक्च्युली टेक अवेअरनेस सेशन्स, की मग हे जे पक्षी मी बघतोय, माझ्याकडे आता एवढा साठा झाला आहे बर्ड्सचा, हे मी ज्यांना कोणाला भेटतोय माझ्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्सला, मी ह्या पक्ष्यांच्या नावं सांगतो, त्यांना माहिती नाही आहेत. मग हे राहतायत इथे तरी ह्यांना माहिती नाही की ह्यांच्या गॅलरीच्या बाहेर कुठला पक्षी येतो आहे, किंवा सिंहगड जिथे ते आठवड्यातनं एकदा ट्रेकिंगला जातात, तिथे पक्षी कुठले दिसतात त्यांना तेही माहिती नाही आहे. तर मग हे अवेअरनेस करायची गरज आहे असं मला वाटलं त्यांच्यात. कन्झर्वेशन तर पुढचा भाग, पण ॲटलिस्ट हे तरी. मग तिथे मी इंडिव्हिज्युअल एफर्ट चालू केले. आणि त्याच्यातनंच मग मी रोटरी क्लब्समध्ये किंवा असे स्कूल्स कॉलेजेसमध्ये स्वतःहून प्रेझेंटेशन्स मी भरपूर घेतलेले आहेत आणि अजूनही घेतो बर्ड अवेअरनेसबद्दल. त्यात बरेच टॉपिक्स असतात, काही बर्ड्स काही काही सिम्बायोसिसमध्ये कसे राहतात, की एखादा बर्ड एखाद्या प्राण्याच्या अंगावर बसतो तेव्हा त्याच्या अंगावरचे कीटक हा खातो, तर त्या प्राण्याला पण बेनिफिट होतो आणि पक्षाला पण बेनिफिट होतो. दॅट इज अ काइंड ऑफ अ सिम्बायोसिस. तर ते सगळे थिंग्स मी थोडे अजून मग डीपमध्ये जाऊन अभ्यास करून ते त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणं हे ॲक्टिव्हली करत होतो. आणि साईड बाय साईड मग बर्ड वॉचिंगला गेलो असताना आम्ही एकदा बार हेडेड गूससाठी वीर डॅमला गेलेलो. मी आणि सिद्धार्थ दामले म्हणून एक बर्ड फोटोग्राफर आहे, त्याच्याबरोबर आम्ही दोघं पहाटे जाऊन तिथे पोचलो. हाईड म्हणजे एक टेंट सेटअप केला. हा ट्रायलच होता, ह्याच्या आधी आम्ही कधीच हाईड नव्हती लावली, कुठलीही हाईड लावून फोटोग्राफी केली नव्हती. आणि तेव्हा ह्या लँडस्केपमध्ये कोणच करत नव्हतं, कसं करायचं वगैरे काही माहीत नव्हतं. आमचा ऑरेंज कलरचा एक टेंट होता, जो आम्ही बार हेडेड गूसच्या समोर, तिथे माहिती होतं की जागा कुठे लँड होतात, तिथे आले नव्हते ते पक्षी. आम्ही अंधारात जाऊन तो सेटअप केला टेंट आणि थांबून राहिलो की पक्षी येतील. आणि पक्षी आले बरं का, जवळ आले ते, पण आमच्या समोर नाही आले, आमच्या मागे आले. आणि त्या साईडला टेंटला चेनच नव्हती. आता हालायचं कसं, पक्ष्यांच्या आवाज सगळे मागणं येत आहेत वगैरे. आणि आम्ही असे फ्रस्ट्रेट झालो की अरे आपण हा एवढा पहाटे येऊन सेटअप केला, पक्षी आपल्या मागे आलेत, पुढे काहीच येत नाही आहे, थांबलोय की आता येईल नंतर येईल. आणि खूप लांब पाहिलं, कुत्र्यासारखं काहीतरी लांब न पळत येत होतं. आणि डॅम एका बाजूला होतं, बॅकवॉटर. ते आलं, तिथे पाणी प्यायलं. आणि तेव्हा मला तर वुल्फ त्या लँडस्केपमध्ये असतो हेही माहिती नव्हतं 2012मध्ये. सिद्धार्थ दामलेने आउट ऑफ क्युरिओसिटी त्याच्या कॅमेऱ्याने फोटो काढला. मला तर इंटरेस्ट पण नव्हतं की काय कुत्र्याचे फोटो काढतो, आपण पक्ष्यासाठी थांबलोय. त्यांनी लांबचा फोटो काढला आणि घरी जाऊन त्यांनी तो क्रॉप करून मला पाठवला. अरे हे कुत्रं नाही वाटत आहे बरं का. म्हटलं ठीक आहे. मग समजलं की हा वुल्फ आहे, 1-2 लोकांना विचारून, आणि तो फोटो टाकला. मग त्याच्यानंतर अजून तसंच ग्रासलँड्समध्ये जात असताना अजून एकदा मला भुलेश्वर मंदिराच्या इथे एका वुल्फचा फोटो मिळाला. तर तिथे पेर बसली होती, ती अगदी भुलेश्वर मंदिराच्या कमानीजवळ बसलेली, जिथे आता पूर्ण पार्किंग झाले मंदिराचं. तिथे लांडगे बसलेले होते. तेव्हा काही गाड्या बिड्या तिथे पार्किंग व्हायची नाही तेव्हा. तर तो फोटो मी टाकला फेसबुकवर. मग काही लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलं मेसेजेसमधनं की तू हा वुल्फ कुठे पाहिलास, आम्ही पण वुल्फ बघतोय. तर तेव्हा मला समजलं की काही लोक ॲक्च्युली वुल्फ ट्रॅक करतात पुण्यात. तर तेव्हा मिहीर गोडबोले, विराज आपटे आणि सिद्धेश ब्राह्मणकर आणि मिलिंद राऊत,
हे चौघं तेव्हा ॲक्टिव्हली वुल्फ ट्रॅक करत होते आणि दे वर अमॉंग्स द फर्स्ट पीपल हू ॲक्च्युली टूक इंटरेस्ट इन वुल्फ ट्रॅकिंग अराउंड पुणे. तर तेव्हा एक सगळ्यांचं नोशन काय होता की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी वी गॉट इन टू दिस ॲज फोटोग्राफर्स ओनली फर्स्टली, की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणलं तर लोक सेंट्रल इंडिया किंवा म्हणजे टायगर रिझर्व्स हे सोडून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कुठे होते हे तेव्हा लोकांना अंदाज नव्हता. अराउंड 2012-11 काही ठराविक लोक होते जे हे करायची. तर वी थॉट की पुण्याच्या अराउंड जर वुल्फ सायटिंग होत आहेत तर वाय नॉट ट्राय टू एक्सप्लोर दिस एरियाज अँड फाइंड आउट की हे वाईल्ड लाईफ खरंच किती प्रमाणात आहे इथे आणि हे कसं इथे राहतं आहे. तर देन वी स्टार्टेड एक्सप्लोरिंग. आणि मग तेव्हा काही नोमॅडिक शेफर्ड्स ज्यांना आपण धनगर म्हणतो, धनगर जे समाज आहे त्यांच्यातल्या काही लोक आमचे तेव्हा मित्र झाले खूप चांगले 2011-12 पासून. आणि ते आजपर्यंतही खूप छान मित्र आहेत. ते आजही आम्हाला रेग्युलरली जेवायला बोलवतात. म्हणजे आम्हाला लाज वाटते कधी कधी की आम्ही त्यांना कमी बोलवतो, पण ते रेग्युलरली आम्हाला बोलवत असतात. ते इतके छान आहेत लोक. त्यांच्या थ्रू ॲक्च्युली वुल्फ ट्रॅक कसं करायचं हे इनिशियल एक्सपिरियन्स मिळाला सगळ्यांना आणि त्याच्यावर बिल्ड झालं थोडं सगळं. आणि साईड बाय साईड मग माझं स्वतःचं करिअर वाईज पण घरच्यांकडनं प्रेशर होता की आता हे तू अवेअरनेस टॉक्स वगैरे करतो आहेस, फोटोज काढतो आहेस किंवा वुल्फ शोधायला चाललं आहेस, पण याचं होणार काय नक्की. ते तेव्हा क्लिअर नव्हतं 2012 वगैरेमध्ये. त्यामुळे मला त्यांना उत्तर देता नाही आलं. सो तेव्हा एक अपॉर्च्युनिटी आली की त्या काळात की आय कुड जॉईन अ कंपनी जिथे ॲज अन इंटर्न मी जॉईन झालो. इट वॉज माय गर्लफ्रेंड्स कंपनी आणि तिच्या डॅडला तेव्हा काहीच आयडिया नव्हती, पण आय जॉईन्ड ॲज अन इंटर्न. ही वॉज काइंड टू लेट मी लर्न. आणि देन लेटर वी गॉट मॅरिड मी अँड माय गर्लफ्रेंड. आणि I am actually because I had that experience which is spanning around 7 to 8 years in that company. I actually got good experience in running that company with the managing director. एक 25 वर्ष जुनं रिसॉर्ट आहे आणि त्याचेच ॲज अ मल्टिपल रिसॉर्ट्स, काही होमस्टेज, एक रेस्टॉरंट पुण्यात वगैरे असं सगळं आहे सेटअप. सो त्या 7-8 वर्षात मला खूप जास्ती हायरिंगचे स्किल्स मॅनेजरियल लेवलला, कारण मी महाबळेश्वरला आमचं रिसॉर्ट आहे तर तिथे जाऊन ॲक्च्युली ऑपरेशन्स बघणं की रिसॉर्टला काय लागतं आहे काय नाही हे बघून त्याच्याप्रमाणे हायरिंग करणं हे मला ॲक्च्युली खूप चांगलं जमायला लागलं ओव्हर दीज 7-8 इयर्स. आणि डिजिटल मार्केटिंग मी त्यांच्यासाठी करायचो. सो दॅट ब्रस्ट अप माय स्किल्स फॉर सोशल मीडिया किंवा पुटिंग अप कंटेंट ऑनलाईन की लोकांना काय आवडतं आहे वगैरे हे सगळं मी साईड बाय साईड ग्रासलँड ट्रस्टला वापरायला लागलो. सो गोईंग अहेड आम्ही ॲज मित्र झालो ॲक्च्युली ग्रासलँड ट्रस्टच्या आधी. लांडगे शोधले, त्यांचे फोटोज काढले, भरपूर पब्लिसिटी करायचा प्रयत्न केला की इथे लांडगे आहेत आणि ह्यांना वाचवायची गरज आहे. दॅट वॉज आवर फर्स्ट मोटिव्ह की इथे लक्ष घाला. हे कसं कन्झर्व करायचं वगैरे ह्याची काही आयडिया असण्याचा संबंधच नव्हता तेव्हा, किंवा कन्झर्व करायची गरज आहे का एवढंच थोडं समजलेलं. कारण की जर तुम्ही आता आय एम अगेन स्विचिंग टॉपिक टू टॉपिक, तुला काही हां तर तेव्हा एक जाणवलं की ग्रासलँड्स हे उघडं माळरान आहे जे ओसाड लोकांना वाटतं सारखं. लोक बऱ्याच वेळा तिकडे जाऊन येतात किंवा तिथे राहणारे लोकही म्हणतात हे काय ओसाड आहे, ह्या जमिनीला पाणी पण नाही, आम्हाला इथे शेती पण करता येत नाही, इथे कुठले प्राणी आणि पक्षी, इथे तुम्हाला काय करायचं आहे, काय वाचून तरी तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे प्रश्न तेव्हा येत होते. मग तेव्हा रिअलाईज झालं की ॲक्च्युली लहानपणी जर आपण बघितलं प्रत्येकाला आपल्याला म्हणजे स्पेशली 90sमध्ये जे बॉर्न झालेले आहेत त्यांना तरी शाळेत झाडांचं महत्त्व समजवतात, पण गवतांचं महत्त्व खूप कमी समजवलं जातं आणि झाड सोडून काही नेचर असतं हेही कमी माहिती असतं. ॲक्च्युली वेटलँड्सबद्दलही कमीच माहिती असते आणि ग्रासलँड्सबद्दल तर अजूनच कमी. वेटलँड्समध्ये तरी भरपूर पक्षी दिसतात तुम्हाला ॲट अ टाईम गेल्यावर, पण ग्रासलँड्सला गेल्यावर काही दिसेलच याची गॅरंटी नसते. कारण एकतर ते ओपन लँडस्केप, तिथले बर्ड्स ॲनिमल्स दोन्हीही कॅमोफ्लॅज खूप छान होतात कारण त्यांना ओपन लँडस्केपमध्ये राहायचं असतं. असेच ते इव्हॉल्व झालेत. आणि हाय टेम्परेचर्स वगैरे असतात ग्रासलँड्सवर, त्याच्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटीची टाईम एकदमच कमी असते. जी अगदी सकाळी थोडा वेळ ॲक्टिव्ह असणार पहाटे किंवा संध्याकाळी किंवा रात्रभर ॲक्टिव्ह असणार. मग त्यांना बघणं वगैरे सगळंच अवघड आहे. आणि त्याच्यामुळेच आम्हाला जाणवलं की तिथला जो एपेक्स प्रिडेटर आहे म्हणजे तिथे पण एक फूड वेब आहे, जशी जंगलात आहे. जसं की टायगर हरणांना मारतो आणि हरिण काय खातो तर हरिण गवत खातो,
तर जर तुम्ही वाघ हा पूर्ण पिक्चरमधनं काढून टाकला, जर वाघच खूप कमी झाले तर हरणांची पॉप्युलेशन कंट्रोल करणारं कोण आहे? मग तिथे तरी लेपर्ड आहेत किंवा वाईल्ड डॉग आहेत, पण ग्रासलँड्समध्ये जर विचार केला, ग्रासलँड्समध्ये पण हरिण आहेत, जसं जे चिंकारा सापडतात बऱ्याच प्रमाणात. आणि चिंकाराची पॉप्युलेशन कंट्रोल करणारा नॅचरली तिथे राहणारा प्रिडेटर हा एकच आहे, जो आहे लांडगा. जर लांडगाच साईडला काढला तर ह्या हरणांची पॉप्युलेशन कंट्रोल कोण करणार? तिथे तर कोणच नाही आहे. आणि मग हरिण जर वाढले तर गवत ते जास्ती प्रमाणात खातात आणि क्रॉप डिप्रेडेशन पण होतं, कारण लोकांच्या शेतीचं नुकसान भरपूर प्रमाणात हे चिंकारा करतात, जसं वाईल्ड बोर पण करतात. काही भागात तिथे पुण्याच्या जवळपास जिथे अजूनही सेमी ॲरिड एरिया म्हणता येईल, जसं की मोरगावच्या बाजूला वगैरे, तिथे अजूनही शेती पण खूप प्रमाणात पोचली नाही. तिथे मॅसिव्ह गायरानं आहेत आणि तिथे जर आम्ही 2015मध्ये जेव्हा पहिल्यांदा तिकडे गेलो तेव्हा असं वाटत होतं की असं कुठल्या तरी US मधल्या मूवीचा सीन पाहिला असेल ना, असं वाईल्ड वेस्ट टाईप किंवा टेक्सासमधला एखादा सीन, पूर्ण डेझर्ट आहे, लांब लांबपर्यंत काही दिसत नाही आहे, त्या प्रकारचे ते ग्रासलँड्स होते, जे आता हळूहळू चेंज व्हायला लागलेत, पण अजूनही बऱ्यापैकी ॲरिड आहेत ते. त्या ॲरिड एरियाजमध्ये अजूनही वाईल्ड बोरचं प्रमाण म्हणजे जे रानडुक्कर आहेत ते कमी बघायला मिळतं, पण चिंकारा आहेत. तर तिथे शेतकऱ्यांना जे काही थोडी शेती आहे सगळे चिंकारा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट होतात. आणि तिथल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं की तुम्हाला त्रास काय होतो का वन्यजीवाचा, ते म्हणतात हा चिंकारा, हा येऊन खूप आमचं नुकसान करतो, हा एक असतो. तर हे सगळं जेव्हा ग्रासलँड्स डिग्रेड होतात तेव्हा हे होण्याचे चान्सेस अजून वाढतात. आणि जर लँडगाच कन्झर्व नाही केला तर हे डिग्रेडेशन खूप वाढतं, कारण ओव्हरग्रेझिंग होतं. आणि ओव्हरग्रेझिंग झाल्यावर तर वॉटर टेबल पण अफेक्ट होतो, कारण जे वाहणारे तिथले नॅचरल ओढे, इथे पाणी साठतं किंवा वाहतं, ह्या सगळ्याच्या अराउंड जी सॉईल हे गवत पकडतं, हे गवतच जर चिंकारांनी सगळं खाऊन टाकलं, सॉईल इरोजन वाढतं आणि त्याच्यामुळे हे वॉटर सोर्सेस पण अफेक्ट होतात खूप प्रमाणात. तर हे सगळंच बघता आम्हाला वाटलं की आता फोटोग्राफी व्हिडिओग्राफी एका पॉईंटला असं जाऊन झालं की बास, लेट्स स्टॉप जस्ट फोकसिंग ऑन फोटो आणि व्हिडिओ. आणि इथे आत्ता कोणीच काही काम करत नाही ह्या प्राण्यांसाठी. किती आहेत हे पण माहिती नाही, ह्यांना आयडेंटिफाय कसं करायचं हे माहीत नाही, खूप प्रश्न आहेत त्यात. तर हे करायचा आपण प्रयत्न फॉर्मली करू आता. आणि इन 2019 आम्ही थोडेसे गट्स आमचे गॅदर केले आणि वी डिसाइडेड टू फॉर्म दिस चॅरिटेबल ट्रस्ट. वी रजिस्टर्ड इट आणि तेव्हापासून ॲज द ग्रासलँड्स ट्रस्ट आमच्या ह्या छोट्याशा ग्रुपला, विच वॉज इनफॉर्मल बिफोर, त्याला एक नाव मिळालं, द ग्रासलँड्स ट्रस्ट म्हणून. मला सांगायला आवडेल की माझं इंडियन ग्रे वुल्फचं चिंकाराला कॅच करतानाचं एक छोटंसं फुटेज आहे, चेझिंग सिक्वेन्स, ते ग्रासलँड ट्रस्टच्या एका व्हिडिओमध्ये वापरलं गेलं आहे. सो आणि त्याच फोटोला मला इंटरनॅशनल एका कॉम्पिटिशनला अवॉर्ड पण मिळाला आहे. सो ते असोसिएशन माझं ग्रासलँड ट्रस्ट बरोबरचं आहे. येस. सो ते आता मी ॲक्च्युली एकच प्रश्न विचारला होता, बट यू गिवन मी द एंटायर स्टोरी ऑफ हाऊ यू गॉट इन टू द ग्रासलँड ट्रस्ट. सो आय डिरेक्टली हेड इन टू द ग्रासलँड ट्रस्ट. ॲज यू राईटली सेड, ग्रासलँड ट्रस्ट फॉर्म करण्याची जी नीड होती ती मे बी बिग वन किंवा आजूबाजूचे जे एरियाज आहेत तिथल्या ग्रासलँड्सबद्दलची माहिती किंवा अवेअरनेस लोकांना कमी होता म्हणून तुम्हाला ती जाणवली. आणि ॲज यू राईटली सेड, ग्रासलँड्सबद्दल आपल्याला शिकवलं जात नाही. गवतांबद्दल किंवा ग्रासच्या व्हरायटीजबद्दल फार माहिती आपल्याला तशी मिळत नाही. त्याच्यावरती काही रिसर्च सायंटिस्ट काम करतात. इनफॅक्ट जंगल एकोच्या पॉडकास्टवरती आशिष येऊन गेला आहे. आशिष हॅज गिवन अ व्हेरी डिटेल्ड टॉक अबाउट ग्रासलँड्स अँड वाय इट इज इम्पॉर्टंट टू कन्झर्व ग्रासलँड्स. पण हे झालं आपण आत्ता जे बोललो त्याच्यात मोस्टली वाईल्ड लाईफ आणि बर्ड्स रिलेटेड होतं. आय वूड लाईक टू नो, ग्रासलँड्स कन्झर्व करण्यासाठी ग्रासलँड ट्रस्टकडनं आत्ता काय स्टेप्स उचलल्या जात आहेत? म्हणजे त्यातल्या ज्या गवताच्या स्पीशीज आहेत किंवा जे फ्लॉवरिंग स्पीशीज आहेत, ज्या मला वाटतं दर सीझनला, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, बट काहीतरी दर सीझनला ते चेंज होत राहतात फ्लॉवरिंग स्पीशीज. दर स्क्वेअर मध्ये यू फाइंड ऑलमोस्ट 10 डिफरंट व्हरायटीज. सो हे जे काही आहे त्याबद्दल जरा डिटेलमध्ये मला ऐकायला आवडेल. अँड देन विल गो टू द मॅमल्स अँड द बर्ड्स. ॲज यू सेड, वाईल्ड लाईफबद्दल आपण थोडंसं बोललो आहे, दॅट वॉज इंट्रोडक्शन. फोकस बिंग ऑन वाईल्ड लाईफ, आमचा सुरुवातीला वाईल्ड लाईफवरच फोकस होता.
बट ऑब्वियसली इट ट्रिंकल्स डाऊन टू द ग्रासेस अँड द हॅबिटॅट, की ते काय क्वालिटीज आहे, मग त्याच्यावर बेस तिथे चिंकाराला खाणं इनफ मिळतं आहे का नाही वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. तर वी गॉट इन टच विथ Ashoka Trust for Research in Environment and Ecology, A-TREE from Bangalore. So, as I said, initially we were only a group of photographers who came together to form this trust. So, we aren't qualified in this field as researchers. So, the first thought came, we have to collaborate. If we want to conserve this place, first we have to understand what it is. And for that, we need researchers along. So, this I'm taking a jump ahead थोडंसं. Grassland restoration has started just, it's been 1.5 years. We've started trying to restore some grasslands which were degraded. त्याच्या आधी भरपूर म्हणजे ते कसं तिथपर्यंत पोचलं त्याला एक वेगळी स्टोरी आहे, पण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनबरोबर काम करून देन वी गॉट इन टच विथ A-TREE आणि मग केम इन द पिक्चर ऑफ ग्रास रेस्टोरेशन. याची गरज आहे का पहिले हे बघण्याची एक प्रयत्न चालू झाला. सो दे सेड की लेट्स टेक सम बेसलाईन सर्वेज ज्याच्यात समजेल की ग्रास कुठे आधी कसं होतं त्या जागेत आणि आता त्याचे स्टेटस काय. तर त्याच्यासाठी सिटिझन तिथल्या गावकऱ्यांचे सर्वेज घेणं हे तर आलंच, हे केलेलं आहे. ॲडिशनली बेसलाईन सर्वेजमध्ये जसं तू म्हणलास की एका स्क्वेअरमध्ये किती स्पीशीज आहेत गवताचे किंवा श्रब्सचे ह्याचं काउंटिंग पण झालं. सॉईलची pH लेवल टेस्ट करण्यासाठी पण रेग्युलरली सर्वेज घेतले जात आहेत आत्ता. आणि त्या बेसिसवर हे आयडेंटिफाय करण्यात आलं की नेटिव्ह ग्रासेस जे आधी त्या लँडस्केपमध्ये होते ते आता ॲक्च्युली खूप कमी प्रमाणात तिथे राहिले आहेत. आणि नेटिव्ह सोडून ती कुसळ नावाचं एक गवत आहे जे खूप प्रमाणात आता वाईड स्प्रेड झालं आहे. आणि ते कुसळचा प्रॉब्लेम काय आहे की ते जेव्हा यंग स्टेजमध्ये असतं तेव्हा लाईव्हस्टॉक म्हणजे आपले बकरी, मेंढ्या किंवा गाय असतील त्यांना खायला ते आयडियल असतं जेव्हा ते यंग स्टेजमध्ये असतं किंवा चिंकारालाही. एकदा ते यंग स्टेजच्या पुढे गेलं, जेव्हा वन्स इट्स रीच इट्स मॅच्युअर अडल्ट स्टेज आणि ते जेव्हा ड्राय पण होतं किंवा ते नंतर ओलं ग्रीन जरी झालं तरी त्याला एंडला एक काटा असतो. तू कधी ग्रासलँडमध्ये चालत गेलास तर जे बुटाला किंवा पॅन्टला सगळे चिकटतात, हे विंटरमध्ये युजली होतं किंवा मान्सून संपला की लगेच आपण जातो, मस्त हिरवगार दिसतं म्हणून जातो आपण, पण ते ड्राय व्हायला लागलं, हां ते ड्राय काढत बसलो असतो आपण ते. तर ते जे आहे ते कुसळ आहे, कारण त्याला एक ॲरो हेडेड टोक असतो असं जो घुसतो आणि तो बाहेर निघत नाही इझिली, कारण तो ॲरो हेडेड असल्यामुळे तो तिथे बरोबर अडकतो ॲरोला. तर ते गवत लाईफस्टॉकला खूप प्रमाणात खाता पण येत नाही, खूप कमी टाईमसाठी खाता येतं. तर लोकांचे तिथल्या स्थानिक कंप्लेंट्स होत्या की आम्हाला आमच्या बकऱ्यांना किंवा गायला चारासाठी आम्ही आमच्या शेतात कमर्शियल क्रॉप लावतोय जे त्यांना चारा म्हणून देतोय. त्यासाठी आम्ही ते क्रॉप विकत घेतोय, त्याला खर्च करतोय, ते क्रॉप वाढवायला पाणी देतोय, त्याचा खर्च करतोय. ती जमीन जे अदरवाईज त्यांना वेगळं क्रॉप लावता आलं असतं त्याच्याऐवजी फक्त ग्रेझिंगसाठी ते वापरायला लागतं. का हे करतायत? तर कारण त्यांचे जे ट्रेडिशनल ग्रेझिंग लँड्स आहेत ज्याला गायरान म्हणतात ते डिग्रेड झालेत. तिथे खायला चाराच इनफ सुटेबल त्यांना उपलब्ध नाही आहे. असे सगळ्यांचेच कंप्लेंट झाले 2-3 गावातनं. सो वी हॅव स्टार्टेड डुईंग दिस पायलट प्रोजेक्ट इन अ विलेज कॉल्ड केंदूर नियर आळंदी. तो एक सुरुवातीला आम्ही स्टार्ट केला आहे. आणि त्याच्यानंतर गुळुंचे नावाचं एक गाव आहे मोरगावच्या पुढे निरेच्या अलीकडे, तिथे सेकंड आमचा एक प्लॉट तिथे इंटरव्हेन्शनचा चालू आहे. आणि ॲडिशनल आत्ता काम चालू आहे ते मयुरेश्वर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये एक नर्सरी आपण ग्रो करतो आहे आत्ता. आणि त्याच्या व्यतिरिक्त नगर साईडला रेहकुरीमध्ये आणि करमाळा, रेहकुरी आणि करमाळा ह्या दोन्ही जागेत आता इंटरव्हेन्शन चालू होणार आहेत हळूहळू. सो सायंटिफिकली जर बघितलं ह्याच्यात तर वी आर बिंग गायडेड बाय A-TREE बँगलोर. सो दे हॅड गिवन अस अ बेसिक सेट ऑफ प्रोटोकॉल्स टू फॉलो टू डू द बेसलाईन सर्वेज, टू प्लांट द ग्रास, हाऊ टू प्लांट इट, वेअर टू प्लांट इट, वेन टू प्लांट इट. हे युजली पावसाळ्याच्या आधी थोडंसं प्लांट करायलाच लागतं, ते उन्हाळ्यात करून चालत नाही. कारण इनिशियल जेव्हा यंग असतात सॅपलिंग्स, जेव्हा आपण प्लांट करतो तेव्हा त्यांना थोडंसं पाणी लागतं जगण्यासाठी. आणि हे जे नेटिव्ह ग्रासेस आपण ज्याची नर्सरी ग्रो केली आहे ते नेटिव्ह ग्रासेस आर दे वर्क व्हेरी वेल इन ड्रॉट प्रोन एरियाज. सो ते ड्रॉट प्रोन एरियाजमध्ये सस्टेन होतात. म्हणजे ऑल्दो दे माईट लुक ब्राऊन इन समर्स, दे आर स्टील अलाइव्ह. आणि ते मान्सूनमध्ये हिरवे होतात आणि ते खाताही येतात ह्या लाईफस्टॉकला थ्रू आउट द इयर. सो दिस इज
अ गुड म्हणजे सोल्युशन तसं बघितलं तर, की तिथेच जे नेटिव्ह ग्रासेस आधी होते तेच आपण आता कमी झालेत हे अभ्यास केला आहे, तर ते आपण परत प्लांट करायचा प्रयत्न करतो आहे. सो त्याच्यात काही चॅलेंजेस आम्हाला आले सुरुवातीला, की हे जे आम्ही 5 नेटिव्ह ग्रासेस आयडेंटिफाय केले त्याच्यात आय कॅन नेम सम. मार्वेल म्हणून एक आहे, डोंगरी म्हणून एक आहे, धामण म्हणून एक आहे. सो हे 3 मी एक जस्ट सांगतोय अंदाजेला. तर ते तिथे आधी होते आणि आता नाही आहेत, तर म्हणून आपण त्या नर्सरीज त्याच्या उभे करायचा प्रयत्न सुरुवात केली त्याची. तर त्याच्या पहिले सीड्स ते नर्सरी उभी करायची तर ते वाढवायचे कसे, तर त्याच्यात सीड्स कुठे अवेलेबल आहेत का किंवा सॅपलिंग्स कुठे अवेलेबल आहेत का, हे सगळे प्रश्न सोडवायला आम्हाला खूप लोकांनी मदत केली. त्याच्यात सगळ्यात बेस्ट मदत मिळाली आम्हाला ते सुभाष बडवे सर. हे रिटायर्ड कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहेत. आणि he was the first person from the Maharashtra Forest Department to actually develop a seed nursery for grasses ever. तर त्यांच्या थ्रू आम्हाला समजलं की नाशिकमध्ये ममदापूर म्हणून एक जागा आहे, जिथे एक खूप छान ग्रास नर्सरी त्यांनी वाढवली आहे आणि तिथनं आम्हाला काही सीड्स उपलब्ध होऊ शकतात नर्सरी जर इथे चालू करायची असेल तर. कारण की आम्ही ट्रायही केलं की तिथनं सॅपलिंग्स आणायचे वगैरे, हे अजूनही आम्ही करतो काही प्रमाणात, बट इट्स व्हेरी कॉस्ट इंटेन्स. कारण तिथनं तेवढे अमाऊंट ऑफ सॅपलिंग्स ट्रान्सपोर्ट करणं, ह्याला लेबर इंटेन्स काम पण भरपूर आहे. कारण एका वेळेस फक्त 1000 सॅपलिंग्स ट्रान्सपोर्ट करणं वगैरे हे लॉजिकली काही बसत नाही, कॉस्ट वाईज पण नाही बसत. तर लाखो सॅपलिंग्स तिथं ट्रान्सपोर्ट करायला लागतात. ते लाखो सॅपलिंग्स त्यांच्या नर्सरीमधनं उचलून एक एक ट्रकमध्ये लोड करायचे, ते ट्रान्सपोर्ट करायचे, ते तिथे येऊन इमिजिएटली खाली उतरायचे. हे खूप लेबर इंटेन्स काम आहे. आणि याच्यात परत सक्सेस रेट किती आहे? सो सक्सेस रेट सांगण्यासाठी वी नीड टू डू दॅट प्रोजेक्ट फॉर सम इयर्स. नाही, पण आय एम आस्किंग की हे इकडनं शिफ्ट करून इकडे आणून ऑलमोस्ट 95+% आहे हे सांगता येईल. त्या ट्रान्सपोर्टमध्ये त्यांना फार काही मॉर्टॅलिटी नाही आली ग्रासेसला. खूपच कमी ग्रासेस होते जे ॲक्च्युली चेंगरले गेले किंवा असं काय झालं, पण 95% प्लस म्हणता येईल ट्रान्सपोर्टमध्ये ते जगले त्याच्यात. आणि ते तिथे मग ट्रान्सप्लांट करून मग त्याच्यातनं जे सॅपलिंग्स होते त्याच्यातनं पण ॲडिशनल सीड्स काढणं, मग ते सीड्स नर्सरीमध्ये लावणं, त्याची ग्रोथ कशी होते ते मॉनिटर करणं. प्रत्येक स्पीशीजला वेगळ्या प्रकारचं पाणी लागतं, वेगळ्या अमाऊंटचं पाणी लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो आमच्यातला एक जण आहे जो आता प्रोजेक्ट मॅनेज करतो आहे ग्रासलँड रेस्टोरेशनचे. ही हॅज बीन वर्किंग क्लोजली विथ सुभाष बडवे सर अँड एट्री. सो कंटिन्युअस त्यांच्याबरोबर कॉल्स आमचे चालू असतात. इवन सुभाष बडवे सर आमच्याबरोबर साईट व्हिजिटलाही बऱ्याच वेळा येतात टू चेक की कसा प्रोग्रेस चालू आहे आणि टू गिव्ह अस ॲक्च्युअल सजेशन्स की आत्ता ह्या गवतासाठी काय गरज आहे करण्याची. सो ते लाईफ टाईम हे चालू आहेत चेंजेस. कारण काय सांगतो, ह्याचे प्रोटोकॉल सेट नाही आहेत. इट्रीकडनं बेसलाईन प्रोटोकॉल झालेत, पण त्या प्रोटोकॉल्समध्ये आम्हाला असं जाणवलं की जे ते राबवताना ॲक्च्युली ऑन फील्ड बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे ऑन पेपर आहेत पण फील्डवर ते तशा होत नाही आहेत. तर मग एक अख्खी सायकल वाया घालवण्यापेक्षा वी गॉट इन द लोकल एक्सपर्ट विच वॉज सुभाष बडवे सर. आणि त्याच्यामुळे ते प्रोटोकॉल्स आता आम्हीच ॲक्च्युली शेप करतो आहे बेटर. सो कन्झर्वेशन इज अ गोल आणि वीव स्टार्टेड डुईंग इट राईट नाव विथ दॅट गोल विदाउट अ बेसलाईन. सो आय अंडरस्टँड की ज्या लेवलला ग्रासलँड ट्रस्टनी स्पॉटलाईट आणली ग्रासलँड्सवर की आम्ही हे कन्झर्व करायचा प्रयत्न करतो आहे, हे अनाऊन्स करतो आहे, इट इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट बिकॉज दॅट्स वेन पीपल हू कॅन हेल्प अस कम अलॉंग. जर लोकांना समजलंच नाही आम्ही हे काम करायचा प्रयत्न करतो तर ते जुळणारच नाही आम्हाला. पण त्याचे नेगेटिव्ह इफेक्ट्स पण येतात, तर त्यात बरेच आले. तर मग त्याच्यातनं हा प्रश्न उभारतो की तुम्ही 2012पासून वुल्फचे फोटोज काढताय, डॉक्युमेंट करताय, आणि आता तुम्ही ऑर्गनायझेशन स्टार्ट केली, तर कन्झर्वेशन वाईज इम्पॅक्ट काय 2012 हा जर पकडला तर तसं नाहीच आहे ते. बिकॉज एकतर 2012पासून ऑर्गनायझेशन फॉर्म करेपर्यंत देर इज नो बेसलाईन. आम्ही आमचे स्वतःचे कामधंदे सांभाळून फील्डवर विकेंडला जाऊन डॉक्युमेंट करतो आहे आणि त्याच्यावर बेस्ड एक ऑर्गनायझेशन उभी केली. आता काही प्रोजेक्ट्स आणलेत, त्याच्यात आम्ही एक्सपर्ट्स हायर केलेत. काही काही खूप छान मास्टर्स इन कन्झर्वेशन झालेली मुलं आता जॉईन झालेत आपल्याला. वाईल्डलाईफमध्ये वेल क्वालिफाईड मुलं आहेत ते जॉईन झाली आहेत. हू आर म्हणजे ऑल्दो दे आर यंगर दॅन अस, दे आर ऑल्सो गायडिंग अस अँड वी आर ऑल्सो गायडिंग दॅम इन टर्न. आणि विथ कोलॅबोरेशन्स नाव
we are forming protocols for conservation in this landscape. So this is where we stand right now. ग्रेट. मला एक प्लीज बोल. मला एक विचारायला आवडेल की जनरली ग्रासलँडकडे वेस्टलँड म्हणून बघतात लोक. सो प्रॉबब्ली जे तिथले लोकल्स आहेत त्यांना जर कोणीही ग्रासलँडसाठी म्हणजे ज्यांच्याकडे मालकी आहे काही ग्रासलँडची, त्यांना जर कोणीही काही ऑफर दिली की बाबा ही लँड आम्ही विकत घेतो आहे, तर त्यांच्यासाठी त्यांच्या दृष्टीने ती वेस्टलँड असते बरेचदा. आणि असे अनेक ठिकाणी ग्रासलँड्स बाबतीत घडलेले आहेत की लोकांनी सेल ऑफ करून टाकल्यात लँड्स. मग तिकडे हायवे प्रोजेक्ट्स झाले आहेत किंवा काहीतरी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट्स झाल्या आहेत किंवा मोठमोठ्या प्रॉपर्टीज एस्टॅब्लिशमेंट्स तिथे येऊन त्यांनी त्या ग्रासलँड्स टेक ओव्हर करून त्या वेस्टलँड संपून टाकल्या. काय चॅलेंजेस येतात लोकांना हे समजावून देताना की ही ॲक्च्युली वेस्टलँड नाही आहे, इथे एक थ्रायव्हिंग इकोसिस्टम आहे, इथे एक थ्रायव्हिंग बायोडायव्हर्सिटी आहे, टन्स ऑफ स्पीशीज आहेत, फक्त ग्रास नाही तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यावरती फार कमी काम झालं आहे. स्पायडरच्या स्पीशीज असतील, इन्सेक्टच्या स्पीशीज असतील, अँटच्या स्पीशीज असतील, अनेक जे गवतांमध्ये सापडतात अशा बऱ्याचशा स्पीशीज असतील, त्याच्यावर खूप कमी काम झालं आहे ऑलरेडी. आत्ता नवीन डिस्कवरीज होत आहेत कोळ्याच्या जातीच्या किंवा अजून इतर इन्सेक्ट्सच्या. सो खरं तर कमी झालं आहे काम. सो काय चॅलेंजेस येतात लोकांना हे समजावून सांगताना की बाबा आम्ही ही जी लँड सांभाळायचा प्रयत्न करतो आहे किंवा वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा इम्पॉर्टन्स हा आहे. आणि कारण लोकांच्या दृष्टीने ती वेस्ट आहे तर वेस्ट आहे, तुम्ही कशाला उगाचच डोकेफोडगिरी करताय असं जनरली लोकांकडनं रिॲक्शन्स येतात. सो व्हॉट वर द चॅलेंजेस वेन यू स्टार्टेड दिस ना? आय अंडरस्टँड की हे अजून वर्क इन प्रोग्रेस आहे आणि देर इज अ लॉट मोर टू बी डन. खूप मोठी जर्नी असणार आहे. पण इनिशियल लेवलला लोकांना कन्व्हिन्स करणं आणि लोकांना एकत्र आणणं अशा एका कॉजसाठी जे सगळ्यात इग्नोर्ड आहे. म्हणजे आय थिंक फॉरेस्ट आणि जंगल इकोसिस्टीममधल्या सगळ्यात इग्नोर्ड इकोसिस्टीम्सपैकी एक ग्रासलँड इकोसिस्टम आहे. आणि आय जस्ट मेट एरिक भरूचा सर राईट नाव. ही हिमसेल्फ सेड की दिस इज वन इकोसिस्टम विच इज गोइंग टू बी द टफेस्ट टू कन्झर्व ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर इकोसिस्टम्स. सो दॅट इट सेल्फ सेज अ लॉट की इतके एक्सपिरियन्स्ड ह्या फील्डमधले एक जण जेव्हा बोलतो आणि ते आत्ताही करंट ह्याच्यात ते अपडेटेड आहेत बऱ्यापैकी. तर चॅलेंजेसपैकी एक आहे की आय थिंक लोकांना काय वाटतं ग्रासलँड्सबद्दल, इट डिपेंड्स अ लॉट ऑन देअर यूज ऑफ ग्रासलँड्स, की लोक कसे यूज करतात ते ग्रासलँड्स. पारंपरिक असू देत किंवा काही. म्हणजे तर दोन प्रकारचे लोक आहेत. एक आहेत जे सिटीमध्ये आहेत, ज्यांनी ग्रासलँड्स इथे सिटीमध्ये पाहिलेलेच नाही आहेत, मॅक्सिमम टेकडी पाहिली, तेही त्या टेकडीचा थोडासा भाग. कारण इतर आपण ग्रासलँड्सवरच भरपूर ट्री प्लांटेशन केलेलं आहे, त्यामुळे ग्रासलँड्स काय असतात त्याची खूप अगदीच छोटीशी झलक टेकडीवर मिळते. पण जे लोक राहतात तिथे ग्रासलँड्समध्ये, त्यांची शेती आहे तिकडे, तर त्यांचा लँड यूज हा आधीपासून आय थिंक शेती ही मेन आहे. आणि सेकंडली वॉज लाईफस्टॉक. तर लाईफस्टॉकच्या ह्याच्यात चॅलेंजेस त्यांना इतके येत आहेत आता की तिथे मुख्यतः अजून बरेच ट्राईब्स आहेत तिथे किंवा अजून बऱ्याच कम्युनिटीज आहेत, पण त्यातली एक हायलाईट करता येईल अशी आहे ती धनगर कम्युनिटी, जी डिपेंड होते ग्रासलँड्सवर, ग्रासच्या क्वालिटीवर, त्यांच्या बकऱ्यांना चांगलं खाद्य मिळण्यासाठी. आणि ते सगळे फ्री रेंजिंग बकरे असतात. ह्या कुठल्या एका पेनमध्येच त्यांना बाहेर आणून चारा देत आहेत असं नाही होत. दे नीड दिस वास्ट ग्रासलँड्स, वास्ट ग्रेझिंग एरियाज टू फीड ऑन. तर धनगरांना जेव्हा आम्ही सांगायला जातो ह्याचं महत्त्व की इथे इतके प्राणी आहेत, ह्या प्राण्यांनाही वाचवायची गरज आहे, त्यांना लगेच समजतं. कारण त्यांची डिपेंडन्सी त्या गवतावर आहे, त्या एका कम्युनिटीची. पण इतर अनेक कम्युनिटीज आहेत, शेतकरी आहेत, भरपूर प्रमाणात शेतकरी आहेत. आता त्या लँड यूजमध्ये इतका चेंज झाला आहे की काही काळ आधी तिथे जे पुरंदर उपसा योजना जी आहे, ज्याच्याखाली पुण्यातल्या रिव्हर्सचं काही ट्रीटेड वॉटर अपॅरेंटली ट्रीटेड ते तिथे सप्लाय करायला पाहिजे त्यांनी, टू हेल्प द ॲग्रिकल्चर इन पुरंदर एरिया. पुरंदर एरिया जेव्हा म्हणतो तेव्हा हा सगळा भाग आला, सासवड वगैरे हा भाग. तिथे एका दृष्टीने त्या लोकांना त्याच्यामुळे रोजगार खूप छान उत्पन्न झाला आहे तिथे, की त्यांना शेती, आता जिथे आधी पाणीच नव्हतं जमिनीला कारण तिथे नॅचरली रेनफॉल कमी पडतो, तिथे आता ह्या पाणी पुरवठ्यामुळे त्यांना पाणी मिळाल्यामुळे शेती करता येते.
ती शेती काय क्वालिटीची हा वेगळा मुद्दा आहे. ते पाण्याच्या क्वालिटीवर डिपेंड होतं. त्याचे आय थिंक आन्सर्स वॉटर एक्सपर्ट्स बेटर देऊ शकतील. पण लँड यूजमध्ये हा चेंज ह्या टाईममध्ये झालेला आहे. आम्ही जेव्हा ॲक्टिव्ह झालो 2012पासून 2025पर्यंत आत्ता हा खूप प्रमाणात चेंज झाला आहे, की ॲग्रिकल्चर जिथे आधी नव्हतं त्या जागेत आम्हाला दिसायला लागलं आहे. खूप जागेत जिथे आधी ग्रासलँड्स होते आता तिथे शेती आली. त्या लोकांना पटवून द्यायला खूपच अवघड आहे की ग्रासलँड्स का वाचवायला पाहिजे. कारण त्या लोकांना तर म्हणजे त्यांचा मेन यूज आता त्या जागेचा जे आधी ग्रासलँड होतं ते आता त्यांचा झालं आहे फार्म. त्या शेतीत पाणी घालणं महत्त्वाचं आहे त्यांना. जर त्याच वेळेस तिथे लांडगे ते शेतात गेले आणि तिथे रेस्ट करत असतील त्यांना सावलीसाठी म्हणून, तर ते म्हणतात की अहो हे लांडगे शेतात आज आले आहेत म्हणून आम्हाला पाणी घालता नाही येते. आणि एका बाजूने आग लागली शेताला आमच्या आणि ते जळून गेलं कारण लांडगे आत होते, आम्हाला तिची आग विझवता नाही आली. अशीही काही लोक आम्हाला म्हणतात. काही जागेत, सगळ्याच जागेत नाही होते पण काही जागेत होतं आहे. आणि ही परिस्थिती त्यांच्या बाजूने अगदी खरी आहे. आम्ही असं अजिबात म्हणू शकत नाही की हे काही पण बोलत आहेत, खोटं बोलत आहेत वगैरे. काही खरंच होतं आहे हे काही काही भागात. आणि इतर जागेत ज्यांना स्वतःहून डिफिकल्टी येत नाही आहे लांडग्यांची वगैरे, की लांडगा आला म्हणून शेतीला प्रॉब्लेम आला असं काही जे म्हणत नाही आहेत, जे समजूतदार आहेत की लांडगे आले तरी ठीक आहे शेतात, गेले तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, ते इथे होतेच आधी, आम्ही आत्ता शेती केली आहे, आम्ही आमची शेती करतोय, ते आले गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना ह्यांचं महत्त्व नाही समजत की ते जिथे आत्ता राहत आहेत ती जागा वाचवण्याची गरज काय हे त्यांना नाही समजत. कारण त्यांच्यासाठी ग्रासलँड इज जस्ट देअर लँड. तर त्यांना बायोडायव्हर्सिटीची व्हॅल्यू वगैरे ह्या गोष्टी इनेटलीच खूप कमी लोकांना समजतात, त्यातल्या सगळ्यांना समजत नाही. पण मग तुम्ही ऑन ग्राउंड सेशन्स घेता? येस, प्रत्येक जागेत जिथे जिथे आम्ही आत्ता ॲक्टिव्हली काम करतोय त्यात अराऊंड मी 15 वेगळी गावं सांगू शकतो की जिथे वुल्फ ॲक्टिव्ह आहेत. त्या गावात आपण अवेअरनेस सेशन्स घेतलेले आहेत ऑलरेडी आणि कंटिन्युईंग आहेत. कारण दरवर्षी काही ना काहीतरी घ्यायलाच लागतात ते. सडनली एका जागेत 15 लांडगे दिसले आम्हाला, एक 15 लांडग्यांची टोळी फर्स्ट टाईम एका जागेत सापडली, तर त्या जागेत आम्ही लांडगे पहिल्यांदा 15 पाहिले. प्रोॲक्टिव्हली आम्ही अवेअरनेस सेशन्स तिकडे घेतले की इथे लांडग्यांची खूप संख्या आहे आत्ता गावाच्या अराऊंड ॲक्टिव्ह, तर पशुधन हत्या सडनली वाढण्याची शक्यता आहे. ते येऊन तुमच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करूही शकतात. कारण की ते 15 आहेत, त्यांना खाण्याची खूप गरज असते. चिंकारा ते मारायचा ट्राय करतात, ससे मारायचा ट्राय करतात, काही त्यांना वाईल्ड बेरीज वगैरे मिळतात, फळंही मिळतात लँडस्केपमध्ये, तेही ते खातात. पण इझी प्रे तुम्हाला, त्यांच्यासाठी इझी प्रे इज लाईफस्टॉक, की जे बांधलेलं आहे एका पेनमध्ये रात्री, तिथे जर लांडगे शिरले ॲट अ टाईम, त्यांना जर 15 लांडगे शिरले एका पेनमध्ये, तर विचार करू शकता किती मारू शकतात ते. म्हणजे एक जरी लांडगा शिरला एका पेनमध्ये तर त्याला घेऊन जाता येते एकच बकरी, पण तो आउट ऑफ पॅनिक मल्टिपल बकऱ्यांना चावतो. आणि त्याच्यामुळे असं दिसतं की लांडगे आहे एक येऊन एक शेळी घेऊन गेला पण तुमच्या 5 बकऱ्याही मेल्या ॲडिशनल. आणि म्हणजे तर त्याच्यामुळे त्या एखाद्या धनगराकडे जर असतीलच 10 बकऱ्या आणि त्यातल्या 5 मेल्या तर त्याला भयंकर लॉस असतो तो. पण काही धनगरांकडे जास्ती असतात, 50 असतात, 100 असतात, काहींकडे 200 असतात. त्यांना त्या 5 जाणं ते थोडेसे बेटर ऑफ असतात की ठीक आहे, म्हणजे लांडगा इथे राहतो, देवाची देणगीच येते ह्या जमिनीला, देवानेच दिलेलं आहे, देवाचा वाटा म्हणून आम्ही हा त्याला दिला, त्यामुळे आम्हाला त्यात काही वाईट वाटत नाही, आम्ही त्यालाही काही त्रास देत नाही. पण ज्याच्याकडे कमी असतात तो त्रास देऊ शकतो. ह्याच्याने आम्ही प्रोॲक्टिव्ह सेशन्स घेतो जागेत की हे होऊ शकतं. आणि जर झालं तर मग वी ऑल्सो कॉल इन फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्या सेशन्सला, की फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथे त्यांना एक्सप्लेन करून सांगतं की पशुधन हत्या जर झाली तर तुम्हाला त्याचं कॉम्पन्सेशन गव्हर्नमेंटकडनं मिळू शकतं, अप टू 70% ऑफ द अमाऊंट दॅट यू हॅव लॉस्ट. सो हे कंपल्सरी आहे गव्हर्नमेंटला करणं, फक्त त्याची एक प्रोसिजर आहे. जे धनगरसारख्या काही त्यातले खूप रुरल एरियात राहणारे लोक आहेत, ज्यांना अजून बरेच धनगर आहेत ज्यांना आता फोन्स वगैरे व्यवस्थित वापरता येतात, इंस्टाग्रामवर आहेत, पण बरेच लोक असे आहेत ज्यांना फोनही वापरता येत नाही, अजूनही ते नोकियाचे डबे वापरतात ते. तर त्यांना ही सगळी प्रोसेस असं वाटतं की सरकार काही मदत करतच नाही, त्यांना असं वाटतं. पण वेरॅज ॲक्च्युली पॉलिसीज आर देअर ऑन ग्राउंड, देर इज जस्ट अ मॅटर ऑफ अवेअरनेस, की त्यांना ही माहिती होणं की हे कसं कोणाला अप्रोच करायचं आणि ते कसं करून घ्यायचं हे माहिती असण्याची गरज आहे. तर वी आर ॲक्टिव्हली ऑल्सो ट्राईंग टू हेल्प द धनगर कम्युनिटी, की शेळी जर मारली तर जर त्याचं प्रूफ असेल तुमच्याकडे की शेळी लांडग्याने मारली आहे पण तो घेऊन नाही गेला आहे,
तर इन दॅट केस यू कॅन गेट कॉम्पन्सेशन, की त्यांनी शेळी मारून तुमच्याकडे प्रूफ आहे इथेच मरून पडली आहे शेळी, तर देर इज मग फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवायचं, तिथे पंचनामा करून घ्यायचा. ह्या सगळ्या गोष्टी मग घडतात. मग त्या ऑनलाईन फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं सबमिट होतात, मग ते स्टेट गव्हर्नमेंटकडे जातात आणि मग तिथनं ते फंड्स त्यांना फायनली कॉम्पन्सेशन काही मिळू शकतं, अराउंड 70% ऑफ वॉट देव लॉस्ट. पण हे सगळं करण्यात ते सगळे म्हणतात की आम्हाला काय करायचं आहे, हे सगळं किती अवघड आहे, तर हे आम्हाला मदत करा ना कोणतरी, नाही तर. किंवा ते असंच म्हणतात की काही मदत मिळतच नाही. तर त्याच्यामुळे मग आम्ही हे ॲक्टिव्हली थोडं अवेअरनेस सेशन्स रेग्युलरली घेतोय गावागावात. हाऊ डू यू थिंक टुरिझम इज हेल्पिंग ऑर नॉट? म्हणजे इज टुरिझम हेल्पिंग ऑर नॉट? कारण येस, पण कसं? म्हणजे कारण मला आठवतं आहे भिगवणला आत्ता जो काळ मेन्शन केलास त्या आधी मी कॉलेजमध्ये असताना मी तिथे जायचो आणि त्यावेळेला वेगळी सिस्टीम होती. पण तिथले लोकल्स, संदीप दादा पॉडकास्टवरती येऊन गेला आहे तिथला, जो खूप ॲक्टिव्हली तिथे बर्डिंग करतो, सो तो येऊन गेला आहे. किंवा तिथले जे लोकल्स आहेत, जे काळे फॅमिली एक आहे जी खूप ॲक्टिव्हली टुरिझम तिथलं हँडल करते. हे जे तिथला जो लोकल टुरिझमचा सीन होता तो पूर्वी वेगळा होता, आता थोडासा चेंज झाला आहे. पण इज इट ॲक्टिव्हली हेल्पिंग ऑर आर देअर एनी डिसॲडव्हान्टेज ऑफ द टुरिझम दॅट इज हॅपनिंग? कारण द स्पेशीज दॅट आर फाउंड इन द ग्रासलँड आर ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन, अ लॉट ऑफ दॅम. म्हणजे इंडियन ग्रे वुल्फ आता एंडेंजर्ड 3,000हून कमी एस्टिमेट आहे त्याचा हो. आता इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये, आणि महाराष्ट्रात अराउंड 350 to 400 असतील असा एस्टिमेट आहे. स्ट्रिप्ट हायनाज आर ऑल्सो ऑन द हां, म्हणजे लांडग्यांपेक्षा थोडं जास्त आहेत, पण ऑन द वर्ज आहेत, किंवा असं म्हणतात. सो हे जे आकडे आता आहेत, सो ह्याच्यात ॲक्च्युली ह्याच्यात एक ॲड करायचं झालं तर बेंगॉल फॉक्स जो आहे हो तो स्ट्राइप्ड हायनापेक्षा जास्ती वल्नरेबल आहे, कारण की तो स्पीशीज इज डिपेंडंट ओनली ऑन ग्रासलँड्स, वेर ॲज स्ट्राइप्ड हायना इज नॉट ओनली डिपेंडंट ऑन ग्रासलँड्स. ॲक्च्युली तर ग्रासलँड स्पीशीज नाहीच आहे, पण आता रॉकी टेरेन स्पीशीज, जिथे दगड आहेत तिथे त्याला डेन्स करता येतात. सो तो जंगलातही सापडतो, फॉरेस्ट एरियाजमध्ये, ग्रासलँड्समध्ये जिथे रॉकी आउटक्रॉप्स आहे तिथेही सापडतो, आणि शेतीच्या एरियाजमध्येही सापडतो इनफॅक्ट. सो तो जरी अडॅप्ट होतो वेगळ्या वेगळ्या लँडस्केप्सला, पण फॉक्स जो आहे, रिसर्च हॅज प्रूव्हन, एट्रेनी मध्ये आमच्याबरोबरच एक कॉलरिंगचा प्रोजेक्ट केलेला, त्यात काही भाग त्यांनी स्वतःहून केलेला, हायनासचा कॉलरिंग आमच्याबरोबर केलेला, त्यात त्यांनी GPS टॅगिंग म्हणतात त्याला ॲक्च्युली, ते त्यांनी केलेलं. त्याच्यातनं हे रिव्हील झालं की फॉक्स इज व्हेरी ग्रासलँड स्पेसिफिक, तो शेती पण कमी वापरतो, वेरॅज हायनाज आणि हे वापरतात शेती, पण हा फॉक्स ग्रासलँड्सवरच डिपेंडंट आहे. तर तो पण एक स्पीशीज आहे की जे म्हणता येईल की ज्याच्यावर नियर फ्युचरमध्ये प्रेशर खूप जास्त येणार आहे सर्वायवलसाठी. सो हे त्याच्यासाठी टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी आधी बोलूया आणि मग विल टॉक अबाउट द एंडेंजर्ड स्टेटस. सो काही ह्याच्यातला भाग इनिशियली वेन वी वर फॉर्मिंग द ग्रासलँड ट्रस्ट, तेव्हा काही जागेत आम्ही लांडगे पाहिले, तिथे आम्ही त्यांचे मॉनिटरिंग करत होतो, वी कॉल इट मॉनिटरिंग. पण लोक काय बघतात की हे फक्त फेसबुकवर इंस्टाग्रामवर फोटो टाकतात आणि ह्याचा गाजावाजा करतात. बिकॉज वी हॅड दिस प्लॅन इन माइंड की पुढे जाऊन याची ऑर्गनायझेशन करायची आणि ॲक्च्युअल कन्झर्वेशन प्लॅन्स करायचे. दॅट्स वाय इनिशियली वी वर ऑल्सो, बिकॉज वी हॅडंट एक्सप्लोर्ड अ लॉट ऑफ द लँडस्केप, 1-2 पॅक्स लांडग्यांच्या माहिती होते, तेव्हा वी वर अ बिट प्रोटेक्टिव्ह अबाउट दीज पॅक्स ऑल्सो, की इथे आत्ता जर आम्ही बघतोय ह्या पॅकला आणि वी आर मेंटेनिंग अ डिस्टन्स, की गाडीतनं लांबनं आम्ही रस्त्यावरनं बघतोय जर वुल्फ, तर तुम्ही गाडीतनं उतरून त्यांच्या अंगावर जाऊन त्यांचे फोटो काढायला जाऊ नका. असे काही जागेत काही इन्सिडेन्सेस घडले की ज्याच्यामुळे फोटोग्राफर कम्युनिटीमध्ये एक मिसकन्सेप्शन क्रिएट झाला की ग्रासलँड ट्रस्टला फोटोग्राफी अजिबात केलेली चालणार नाही या लँडस्केपमध्ये, आणि ते थांबवतात आम्हाला. तर ह्याचाच आय थिंक इनफॅक्ट भिगवण ओरिएंटेड, भिगवणची जेव्हा इको टुरिझम रिलेटेड जे काही प्लॅन्स फॉर्म झाले, त्या इनिशियल प्लॅन्समध्ये इवन बिफोर ग्रासलँड सफारी स्टार्टेड, इनिशियल प्लॅन्समध्ये टुरिझम मॅनेजमेंट प्लॅन हा आम्ही दिलेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला, आणि त्याच्यातनं काही भाग घेऊन आता देर आर सम पार्ट्स विच आर अप्लाइड ऑन फील्ड ऑल्सो, आणि वी डोंट टेक क्रेडिट फॉर इट ॲट ऑल, कारण की त्याच्यात देर आर अदर ऑर्गनायझेशन्स हू प्लेड अ व्हेरी गुड रोल इन ॲक्च्युली मेकिंग इट हॅपन ऑन ग्राउंड, जसं की अनुज खरे असतील, त्यांच्या थ्रू
जी फोटोग्राफर्सची कम्युनिटी आणि जी गाईड्सची कम्युनिटी त्यांनी खूप छान बांधली आहे टुगेदर. त्याच्यामुळे ते ऑन ग्राउंड त्यांनी राबवलं आहे ग्रासलँड सफारी अँड इट इज गोईंग ऑन व्हेरी सक्सेसफुली ॲक्च्युली. मी परवाच फॉरेस्ट ऑफिसर्सबरोबर होतो काही अँड दे वर डिस्कसिंग की 40,000हून जास्ती सफारीज ह्या एका वर्षात का काहीतरी होऊन गेल्यात तिथे अपॅरेंटली. विल हॅव टू चेक दिस नंबर्स की एका वर्षात का किती वेळात, पण 40,000 प्लस होऊन गेलेत असं ते एका वेगळ्या जणांशी बोलत होते तेव्हा मी हे ऐकलं ते. सो दे आर व्हेरी हॅपी विथ इट. आणि द मनी विच इज गेटिंग जनरेटेड इट इज गोईंग टू लोकल पीपल, कारण जे लोकल्स तिथले आहेत तेच फॉरेस्ट गार्ड म्हणून अपॉइंट केलेत. आणि ॲडिशनल भिगवणसारखे जे टुरिझम डेस्टिनेशन्स आहेत जे थोडेफार इव्हॉल्व झालेत त्यांना पण तिथे ॲडिशनल टुरिझम मिळतं आहे. त्यांचे गाईड्स तिथे घेऊन जातात लोकांना. सो दिस इज ॲक्च्युली द बेस्ट थिंग. म्हणजे इट वॉज पार्ट ऑफ आर इनिशियल प्रपोजल की दिस इज वॉट शूड हॅपन. पण आय थिंक जे फोटोग्राफर्सकडनं थोडीशी नेगेटिव्हिटी स्प्रेड झाली बॅकएंडला ती जाऊन भिगवणला पोचली समा. वेरॅज भिगवणला आम्ही ॲक्टिवली असं कोणालाच कधी केलेलं नाही आहे की तुम्ही अजिबात इथे फोटो काढायचे नाही, असं एकदाही झालेलं नाही. आणि करायचा आमच्याकडे पण राईट नाही येतो ऑनेस्टली. हे आम्हीही अवेअर आहोत. सो इनफॅक्ट इतर काही फोटोग्राफर्स होते तेव्हा की ज्यांनी हा मुद्दा फारच मनावर घेतला की मी ह्या लांडग्याचे फोटो काढतोय म्हणून इतर कोणीच यायचं नाही. आम्हाला पण ग्रासलँड ट्रस्टला त्या जागेत मॉनिटरिंग करायलाही काही फोटोग्राफर्सनी पूर्णपणे रोखलेले. साताऱ्याच्या भागात गेलो तिथे त्या फोटोग्राफर्सची तिथल्या कुठल्या तरी लोकलशी टायअप, त्यांनी त्या लोकलला तिथे पाठवलं गुंड म्हणून, ह्यांना इथनं हाकला, हे इथे कशाला आलेत. आता ह्या नोंदी तुम्ही फेसबुकवर टाकताय, पण जर एखादी ऑर्गनायझेशन इज ट्राईंग टू मेक अन अटेम्प्ट टू डॉक्युमेंट इट सायंटिफिकली टू चार्ट कन्झर्वेशन मेजर्स, आयडियली त्यांना तुम्ही हेल्प करा ना की इथे लांडगे आहेत ह्या नोंदी ठेवा आणि ठीक आहे. पण ते प्रोटेक्ट करायला गेले उलट की इथे येऊच नका, तुमचं काय काम इथे, तुमचं पुण्यात काम, साताऱ्यात कशाला येत आहे, असंही झालेलं आहे काही जागेत. आणि तसंच इतर फोटोग्राफर्सही होताना मी ऐकलं आहे की एखादा ग्रुप फोटोग्राफीसाठी येतो आहे आणि त्यांनी त्या जागेत नको यायला म्हणून त्यांनी त्याच्या गाड्या बिड्या फोडल्या आहेत घाबरवण्यासाठी त्यांना. असं काही फोटोग्राफर्सनी इतर फोटोग्राफी ग्रुप्स टुवर्ड्स केले. तर हा जो एक नेगेटिव्ह कल्चर जो बिल्ड झाला समाव, आय थिंक दॅट वेंट इन टू भिगवण. आणि अनफॉर्च्युनेटली वाईल्ड लाईफ कम्युनिटीमध्ये लोक बोलतात खूप आणि फोटोज इंस्टाग्राम फेसबुकवर टाकतात, पण ऑन ग्राउंड काम कमी, ॲक्च्युअली ह्या लँडस्केपमध्ये काम करणारे खूप कमी लोक आहेत. तर ह्या बॅकटॉक ह्या गॉसिपमुळे त्या गोष्टी तिथे भिगवणला आय थिंक स्प्रेड झाल्या असाव्यात की ग्रासलँड ट्रस्टला हे सगळं व्हायला नको आहे का काय, टुरिझम फोटोग्राफी वगैरे. Whereas we are the ones saying की tourism is an important part of conservation. फक्त ते सेन्सिटिव्हली केलं पाहिजे. मॉनिटर इट प्रॉपरली टू एन्श्युअर दॅट ॲनिमल्स आर इन गेटिंग हार्म्ड. कारण की टायगर रिझर्व्समध्ये तू गेला असशील बऱ्याच वेळा, तर तिथे देर आर स्ट्रिक्ट रूल्स विच दे फॉलो. पण जर ग्रासलँडमध्ये वेअर देर इजंट इनफ इवन फंडिंग फॉर अ थिंग लाईक ग्रासलँड सफारी, तिथे तुमची एवढी देखरेख होऊ शकते का टुरिझम बाउंड्समध्ये ठेवायला, टू एन्श्युअर दॅट वाईल्ड लाईफ इज इन गेटिंग डिस्टर्ब. सो त्याच्यासाठी काही पॉलिसीज ड्राफ्ट करून आम्ही त्यांना दिल्या, त्या पॉलिसीज त्यांना मान्यच नव्हत्या. हे कसं चालणार ना. पण ॲक्च्युली त्याच्यासाठी ट्रेनिंग आता त्यांना मिळालं आहे. जे फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप एफर्ट्स घेऊन तिथल्या लोकल गाईड्सला ट्रेन केलं आहे. अनुज खरे आणि ह्या ऑर्गनायझेशनने पण खूप छान हेल्प केलं आहे नेचर वॉकनी. त्यांना ट्रेनिंग देण्यात की एथिकली टुरिझम कसं करायचं तिकडे. आणि मी लास्ट 2-3 महिने झाले आय थिंक मी भिगवणला जाऊन आलो. आणि भिगवणला फक्त बोट सफारी करण्याच्याऐवजी तिथे मी ॲक्च्युली एका बर्ड काउंटसाठी गेलेलो. त्या बर्ड काउंटच्या आधी हाफ डे मी म्हणलं की ग्रासलँड सफारी आपण बघूयात फर्स्ट हँड कशी चालली. तर म्हणून मी संदीप नागरे थ्रूच तिथे गेलो. आणि इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स की तिथे स्कॉर्पिओज त्यांच्या स्वतःच्याही होत्या काही काही विच आर सुटेबल फॉर दॅट लँडस्केप. रगेड टेरेन ऑफ रोडिंग करायला लागतं तिथे, तुम्ही स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन जाऊ शकता. मी मिनी SUV घेऊन गेलेलो, पण त्याच्याहून खालची जर हॅचबॅक वगैरे असेल तर एखाद्या वेळेस ती कुठेतरी खाली घासेल किंवा तुम्हाला सवय नसेल चालवायला तर अवघड जातं. इनफॅक्ट त्यांचे संदीपचा जो गाईड आहे त्यांनी माझी गाडी ड्राईव्ह पण केली तिथे, सो दॅट आय कुड गेट अ बॅक सीट फॉर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. ते इतके छान टुरिझम तिथे प्रोव्हाइड करतायत, हेल्पफुल आहेत ते खूप खरं तर. आणि फक्त हेल्पफुलच नाही तर आय हॅड अ कीन आय ऑन की ते एथिकली कसं करतायत, हे सगळं करतायत का नाही. तर त्या सफारीमध्ये तरी मला असं दिसलं की तिथे वाईल्ड लाईफ डिस्टर्ब होते असं एक इन्स्टन्स पण नाही आहे.
कशामुळे तिथले ॲनिमल्स ॲक्लमेटाईज झालेत गाड्यांना हे माहिती नाही आहे. दॅट्स अ ग्रे एरिया. देर आर रूमर्स. मी रूमर्सबद्दल फार बोलत नाही, पण आत्ता तरी दे आर वेल यूज टू द कार्स. आणि ज्या डिस्टन्सला त्यांनी गाडी थांबवली तिथे मी जेव्हा गेलो तेव्हा एक स्ट्राईप्ड हायनाची डेन ॲक्टिव्ह होती, एक बेंगॉल फॉक्सची डेन ॲक्टिव्ह होती, एक बोनेली जिगलचं घरटं होतं मोठ्या पोलवर एका, पडीक चिमणी होती ती, आणि वुल्फ अधूनमधून दिसत होते. वुल्फची काही डेन साईट नव्हती तेव्हा. तर असं दिसलं की ती हायनाची डेन एका डिस्टन्सला आहे आणि त्याच्याहून खूप लांब एक झाड आहे. त्या झाडाखाली त्यांनी सगळ्या गाड्या उभ्या केलेल्या आणि ते हायनाचं एक पिल्लू जे सब अडल्ट स्टेजला वाढलेलं होतं त्याला क्लिअरली दिसत होतं की गाड्यांची सवय झाली. कारण तो आमची फर्स्ट गाडी आल्यापासून तिथे 4 गाड्या येऊन गेल्या म्हणजे त्या हायनाच्या समोर एका सेफ डिस्टन्सला त्या गाड्या रिव्हर्स घेत आहेत, त्यांचे फोटोचे अँगल सेट करत आहेत, काही गाड्या जात आहेत, येत आहेत, धूळ उडते आहे गाड्यांची वगैरे, हे सगळं होत होतं. गाड्यांचा आवाज येतो आहे गाडीमध्ये, काही लोक चुकून त्यांचे फोन वाजत होते, त्याचा आवाज येत होता त्या हायनाला. हे सगळं चालू असताना तो हायना फक्त झोपला होता समोर आणि त्याने लिटरली फक्त 1-2दा कान असे वर केले, असे लिटरली पाहिलं आणि परत असं जास्त झोपून गेलं. त्यांनी काहीही डिस्टर्बन्सची साईन्स दाखवलं नाही ह्याच्या पलीकडे. पण दिस इज वन व्हेरी गुड थिंग दॅट हॅपन्ड. बट वेन वी ट्राय टू कन्सिडर डिस्टर्बन्स तेव्हा फक्त एक इन्स्टन्स घेऊन चालत नाही. तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात की त्या हायनाजला काही थ्रेट आला किंवा काही मूव्हमेंट करायची गरज पडली तिथनं, तर मग त्यांना ते कॉरिडोर्स त्यांचे किती फ्रीली ॲक्सेसिबल आहेत, ते हालताना त्या गाड्यांना कसे परसिव्ह करतायत वगैरे, हा सगळा स्टडीचा भाग आहे. जे टायगर रिझर्व्समध्येही होतं इनफॅक्ट, की त्याच्यामुळे टायगर्सच्या जवळ गाड्या नेऊ नका जास्ती, त्यांना जागा द्या हालायला, हे रेग्युलरली सांगितलं जातं. ते सेम इथेही फॉलो करण्याची गरज आहे, सिम्पल. आणि ते बऱ्यापैकी करतातही, जेवढं मी पाहिलं तेवढं. पण असे बरेच रिपोर्ट्स आले आहेत की कधी कधी होत पण नाही. जसं की आय थिंक सम फोटोग्राफर्स टेक वाईल्ड लाईफ फॉर ग्रँटेड. त्यांना असं वाटतं की आम्हाला आत्ता आमचा फोटो आणि व्हिडिओ मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. पण मी मायसेल्फ बिईंग अ फोटोग्राफर, यू बिईंग अ फोटोग्राफर, आय ऑलवेज लाईक टू टेल दिस टू ऑल द फोटोग्राफर्स की तुम्हाला फोटो मिळाला किंवा व्हिडिओ मिळाला ह्यानी त्या प्राण्याचं काही भलं होणार नाही आहे, त्या प्राण्याला काही फरक पडणार नाही आहे तुमच्या फोटोमुळे. ते तुमची हाऊस म्हणून तुम्ही करताय किंवा तुम्हाला ती आवड आहे म्हणून तुम्ही करताय. अर्थात तुम्ही ते डॉक्युमेंटेशन कुठे आणि कसं वापरताय हा तुमचा पर्सनल चॉईस आहे. म्हणजे ते फक्त सोशल मीडियासाठी वापरलं जाणार असेल तर इट्स वेस्ट ऑफ टू बी ऑनेस्ट, ऑन द कॉन्ट्ररी, आय थिंक इट्स नॉट अ वेस्ट. नाही, वेस्ट इन द सेन्स आय एम सेइंग की इफ इट इज ओनली फॉर यू बिंग यूज्ड टू शो दॅट आय हॅव क्लिक्ड सच स्पीशीज, त्या पलीकडे त्या स्पेशीजबद्दलची फार माहिती नसते, त्याच्या बिहेवियरबद्दलची फार माहिती नसते जनरल. ही आजकाल ऑनेस्टली मिळते चॅट जीपीटी किंवा इव्हन गुगलवर. सो ते तेवढ्यापुरतंच राहतं. टाकतात. पण जसं तू मगाशी म्हणालास की ग्राउंडवर किती लोक काम करतायत किंवा ह्याच्याबद्दल अवेअरनेस किती जणांना आहे आणि ॲक्टिव्हली किती जणांना त्याच्याबद्दल काहीतरी सेन्सिटायझेशन झालं आहे, ते इम्पॉर्टंट आहे. पण मग खरं सांगू का, हे जे 2 रिफ्ट झालेत ना ह्याच्यात, की ऑन ग्राउंड वर्क कोण करतंय किंवा कन्झर्वेशन कोण करते आणि फोटोग्राफी कोण करते, हे जी रिफ्ट झाली आहे डिवाईड, मला ह्याच्यात असं वाटतं की हे एकत्र येण्याची खूप जास्ती गरज आहे. कारण उगीच लोक खूप वेस्ट करतात टाईम या सगळ्या. करेक्ट. म्हणजे फोटोग्राफर्सला पण लीवे थोडा दिला पाहिजे की हा जो एखादा फोटोग्राफर बँगलोरवरनं, त्याच्याकडे खूप मोठी लेन्स वगैरे आहे, तो स्वतः IT च्या हाय पोस्टला आहे किंवा जॉब करतो, आठवडाभर तो भरपूर काम करतो त्याच्या IT सेक्टरमध्ये, त्याला विकेंडची सुट्टी तो 4 महिन्यापासूनची फॅमिली टाईम सोडून प्लॅन करून ठेवतो. बँगलोरपासून पुण्याला येतो, भिगवणला येतो, तो येऊन तिथे म्हणणारच आहे हो तुम्हाला की अरे मी इतका वेळ थांबलो ह्याच्यासाठी, मला तुम्ही हायना ह्या लांबच्या डोंगरावरनं तिथे खाली बसलेला दाखवताय, मला ॲटलिस्ट ह्यानी जो फोटो काढला आहे छान क्लोजअप त्यासारखं एखादा ट्राय तर करा. हे ऑन ग्राउंड तिथल्या गाईड्सवर प्रेशर येतं. आणि एखादा विकेंड जर नसेल, वीकडेला जर तो फोटोग्राफर वेळ सुट्टी काढून आला तर त्याला स्कोप पण मिळतो की बघ जरा इथे कोणच नाही आहे, तू गाडी जरा जवळ नाही हायनाच्या, ह्या झाडापर्यंत तुम्ही नेहमी लावता पण आता जरा डेन जवळ नाही. आणि त्यांच्यात गाईड्स बरेच आहेत, त्यांच्यातलं एखादा असा असूही शकेल आणि ते तिथे वस्तुस्थिती दिसतं बरं का, की जिथे माझी गाडी पार्क केली होती त्याच्या पुढे हायनाच्या डेनपर्यंत एक गाड्यांची ट्रेल चालली होती, विच वॉज व्हेरी वेल मार्क्ड. सो इट वॉजंट लाईक इट वॉज फ्रॉम द लास्ट सीझन किंवा काय. सो इट्स हॅपनिंग.
which needs to be monitored in a right way, I feel. पण ह्याचा एक चांगला फायदा मी एक पटकन सांगतो. Yeah. सो मला असं वाटतं की फोटोग्राफर्सला पण हे विकेंडच मिळतात आणि ते येऊन ती मागणी करणारच आहेत, त्यांचं बरोबरच आहे. फायनली त्या गाईडच्या हातात आहे काय करायचं काय नाही. So त्यांनी तिथे त्यांना एक बॉर्डर आखून दिली पाहिजे आणि त्याच्यात जी फोटोग्राफी होईल ती करा तुम्ही, छान मस्त करा. पण मला प्राणी जर चुकून जवळ आला काढा फोटो आणि मग थोडं डिस्टन्स घ्या, इट्स ओके. पण त्याचा कन्झर्वेशनवर टू बी ऑनेस्ट इम्पॅक्ट पडतो का नाही हे सांगण्यासाठी हे डॉक्युमेंटेशनच होण्याची गरज आहे अजून. सो वी कांट क्लेम की ह्याच्यामुळे ह्या प्राण्याला त्रास होतोय, कारण तो प्राणी त्या जागेतला एक डिस्टर्ब झाला, दॅट इज वन रेकॉर्ड. पण तसेच त्या वुल्फचे डेन, फॉक्सचे डेन हे 15, 20, 30 जागेत आहेत. तिथे सगळीकडे जाऊन जर फोटोग्राफर्स हे करायला लागले तर हा मेजर प्रॉब्लेम आहे. पण आता भिगवणसारखे जे इको टुरिझमचं मॉडेल ट्रेन झालं आहे त्याच्यामुळे एक आम्ही लँडस्केपमध्ये फरक पाहिला आहे की सासवडला आधी फोटोग्राफर्स खूप जास्ती यायचे शोधायला की लांडगे कुठे आहेत, तरस कुठे आहेत, खोकड कुठे. मग त्यात जर एक डेन सापडली तर तिथे सडनली ओव्हरक्राऊडिंग होणार, 10-10 लोक येऊन थांबणार तिकडे आणि मग ते तर कम्प्लिटली अनकंट्रोल होतं. हे ॲटलिस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट थोडं बघतंय तरी कडबंदवाडीला जे होतंय ते, कडबंदवाडी, शिरसुफळ ह्या जागेत. आता लोकांना भिगवण किंवा कडबंदवाडीतनं जे खूप छान फोटोज लांडग्याचे काही काही मध्ये मिळालेत की ते एका शेताजवळ सारखे मिळायचे, हायनाज त्या डेनच्या बाहेर सारखे बसलेले छान दिसायचे, 5-5 हायनाज एकत्र मिळालेत फोटोजमध्ये. आणि बेंगॉल फॉक्सच्या डेनचे छान फोटोज मिळाले. रस्त्यावर गाडी असते, या बेंगॉल फॉक्सचे डेन खाली आहे, वरनं छान फोटोज मिळतात, त्या फॉक्सला काहीही फरक पडत नाही. तर हे सगळे जे तिथे इव्हॉल्व्ह झाले काही कारणामुळे असू देत, आता ते प्राणी घाबरत नाही आहेत. त्याच्यामुळे काय झालं की फोटोग्राफर्सची फर्स्ट प्रेफरन्स चांगल्या लांडग्याचा फोटो काढण्यासाठी इज भिगवण. त्याच्यामुळे काय झालं की सासवडसारख्या भागात जे येणारे फोटोग्राफर्सचा काही काही डिस्टर्बन्स व्हायचा की काही इन्स्टन्सेसमध्ये 15 लांडगे बसले आहेत आणि तो फोटोग्राफर चालून जातोय वगैरे, हे आता होण्याचं प्रमाण खूप कमी झालं. काही काही अजून फोटोग्राफर्स आहेत की ज्यांना एक्सप्लोअर करायचं आहे आणि एक्सप्लोअर करूनच फोटो काढायचे किंवा ज्यांना पैसे वाचवायचेत गाईड्सला किंवा तिथल्या भिगवणच्या इको टुरिझमला पैसे न देता शोधायचे, ते लोक येतात अजूनही सासवडला. किंवा जे एक्सप्लोरर्स आहेत जेन्युइन किंवा ज्यांना कन्झर्वेशनमध्ये हळूहळू पडायचं आहे पण कसं पडायचं माहीत नाही, सो ते एक्सप्लोर करायला म्हणून येतात. सो मला असं वाटतं त्याचा एक चांगला परिणाम झाला आहे की आत्ता ज्या स्टेजला जिथे ग्रासलँड ट्रस्टचं ॲक्च्युली रिसर्च वाईज, सायंटिफिक रिसर्च वाईज वी हॅव रिसर्चर्स ऑन बोर्ड, जिथे एक मॅक्स प्लँक युनिव्हर्सिटीचा पोस्ट डॉक्टरेट प्रोफेसर इज अ लीडर ऑफ दॅट प्रोजेक्ट हू इज गायडिंग अस टू यूज ड्रोन्स आणि मशीन लर्निंग टू रिसर्च इंडियन वुल्फ बिहेवियर फॉर द फर्स्ट टाईम फ्रॉम दॅट अँगल, की पॅकचं कलेक्टिव्ह बिहेवियर कसं आहे, पिल्लं ॲडल्ट्सशी कसे इंटरॅक्ट होतात, ॲडल्ट्सनी काय सिग्नल केल्यावर पिल्लं कुठे हलतात वगैरे, हे सगळ्याचा अभ्यास आत्ता फर्स्ट टाईम चालू आहे. हा 1 वर्षापासून चालू आहे. तर ह्या स्टेजला असताना तिथे काही फोटोग्राफर्स आलेत ज्यांनी डिस्टर्ब केले आहेत वुल्फ्स, वर ड्रोन असताना, म्हणजे एक 15 लांडग्यांचा पॅक 30 दिवस किंवा ते लहानपणीपासून मी मॉनिटर करतो आहे आणि ते सबअडल्ट स्टेजला आहेत, एकत्र बसत आहेत. त्याच्यात हा फोटोग्राफर गाडीतनं उतरून चढून त्या लांडग्यांना पळवून रोड क्रॉस करायला लावून पलीकडे लांडगे गेले, त्याला एकदा वॉर्निंग दिली, तो तिथनं निघून गेला. आम्ही नाही दिली ह्या वॉर्निंग, आणि हे तिथल्या फॉरेस्ट गार्डनी पाहिलं की हा उतरून ह्याने लांडगे पळवले. आम्ही लांबनं मॉनिटरिंग करतो आहे सगळं वरनं. फॉरेस्ट गार्डने त्याला वॉर्निंग दिली, तो फक्त तिथनं गेला, त्यांनी पाहिलं फॉरेस्ट गार्ड गेला. हा फोटोग्राफर इतका निर्लज्ज होता की तो परत आला, तिथनं ऑफरोड गाडी लावली त्यांनी. एकतर ऑफरोड गाडी लावणं हेही चुकीचं आहे, रस्त्याच्या बाजूलाच लावली पाहिजे. ती लावून परत हा व्यक्ती त्याच टेकडीवर चढला, परत त्या लांडग्यांना घाबरवलं त्यांनी डायरेक्ट जाऊन. आणि मग आम्ही इतका त्या संताप आला, आम्ही जाऊन त्याला म्हणलो की बाबा काय चाललंय तुझं, तुला एक वॉर्निंग फॉरेस्टवाल्यांनी दिली आहे, असं का करतोयस? म्हणे नाही मी रेडनेक फॅल्कनचा फोटो काढायला गेलेलो. दाखव फोटो, सगळे लांडग्यांचे फोटोज, पळताना लांडगे. म्हणलं तू आणि तो व्यक्ती, इट वॉज सो सरप्रायझिंग की हे व्यक्ती दाखवतात की दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह आणि एक्सपर्ट्स, की त्या लँडस्केपमध्ये ते वुल्फ 6 वर्षांपासून बघतायत. मग तुम्ही असं कसं करू शकता? तुम्हाला दिसतं इथे रिसर्च चालू आहे, मॉनिटरिंग चालू आहे, काय करताय तुम्ही? आणि फॉरेस्ट गार्ड वॉर्निंग देतोय तुम्हाला, तरीही तुम्ही निर्लज्जपणे करता. मग त्याच्यावर जी काय कार्यवाही झाली ती झाली. तर तशा गोष्टी आता कमी व्हायला लागल्यात. सो दॅट इज गुड की एका ह्याच्याने त्या वाईल्डलाईफचा जेव्हा रिसर्च आता डॉक्युमेंट होतो आहे तो अनडिस्टर्ब्ड होतो आहे. आणि ही अशी डिस्टर्बन्सची एक पॅरामीटर आहे की जे ॲक्च्युली नसायलाच पाहिजे. फोटोग्राफर्सनी का डिस्टर्ब करावं ना वाईल्डलाईफ? तर समहाव ह्याच्यातलं जे कम्युनिकेशन आहे ह्याच्यात गॅप असल्यामुळे रूमर्स खूप स्प्रेड झालेत की ह्यांना फोटोग्राफी करूनच द्यायची नाही.
नाही ते दॅट वी टॉक्ड अबाउट द रूमर्स. फोटोग्राफर्सचं बिहेवियर समटाईम्स इज अ थिंग टू बी क्वेश्चन्ड, कारण काही वेळेला वाईल्डलाईफचा रिस्पेक्ट न ठेवता जे बिहेवियर होतं दॅट इज ऑब्व्हियसली नॉट टू बी ओकेड ऑर नॉट टू बी नॉर्मलाइज्ड इन एनी केस. ह्या सगळ्या इश्यूजच्या पलीकडे मला एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे अबाउट ब्लॅक वुल्फ, जे क्रॉस ब्रीडिंग बघायला मिळालेलं आहे आपल्या ग्रे वुल्फ आणि नॉर्मल स्ट्रे डॉग्सचं, आणि त्यामुळेच एक ब्लॅक वुल्फ दिसायला लागला आहे आणि आता एक ब्लॅक वुल्फ नावाची एक वेगळी स्पिशीजच आहे, असे सगळे जे काही गैरसमज समाजात सुरू झाले. हाऊ कन्सर्निंग इज इट? हाऊ इम्पॉर्टंट दिस होल इमर्जन्स ऑफ ब्लॅक वुल्फ इज? सो खरं तर हा जो ब्लॅक वुल्फ आहे, जो काही फोटोग्राफर्सनी डॉक्युमेंट केला आहे, तो इट इज नॉट अ डिफरंट स्पीसीज. फर्स्टली गैरसमज एक दूर करण्यासाठी, हा भारतीय लांडगाच आहे, इंडियन ग्रे वुल्फ ज्याला म्हणतो आपण, तोच आहे हा. फक्त त्याच्यातला जो कोट आहे, त्याचा कोट म्हणजे ज्याला फर म्हणतो लांडग्याचं, ते थोडं काळं दिसतंय जास्ती. ह्या लँडस्केपमध्ये त्याचा रिसर्च ब्लॅक किंवा हा मेलॅनिस्टिक आहे का, म्हणजे जसा ब्लॅक लेपर्ड किंवा ब्लॅक पॅन्थर असतो तसाच हा आहे का नाही, हा एक प्रश्न आहे ज्याच्यावर प्रश्न आहे याच्यावर रिसर्च चालू आहे. म्हणजे चालू नाही आहे, चालूही झालेला नाही आहे. अच्छा, नाही झालं आहे चालू याच्यावर रिसर्च. जो रिसर्च ग्रासलँड ट्रस्टनी केला आहे, इट इज नॉट कन्सर्निंग एक्झॅक्टली दिस ब्लॅक वुल्फ और वेदर और नॉट इट इज, विल सी. पण कडबंदवाडीलाच इनफॅक्ट आम्ही पहिल्यांदा एक लांडगा पाहिला जो ऑरेंज रंगाचा होता आणि तो लांडग्यांच्या पॅकमध्ये होता. येस, वी हॅव फोटोज, व्हिडिओज ऑफ इट प्रॉपर. या ॲब्सोल्युटली, वी कॅन पुट इट ऑन दिस पॉडकास्ट ऑल्सो इफ यू वुड लाईक. तो आम्ही आमच्या फर्स्ट जो फिल्म काढली 32 मिनिट्सची होती, त्यात आम्ही तो फीचर केलेला ब्रीफली. तर तो आम्ही पाहिला ऑन फील्ड आणि देन वी गॉट इन टच विथ एट्री आणि वी आस्क देम की हे काय चाललं हे, म्हणजे दिस लुक्स लाईक अ हायब्रिड, की हे कुत्र्यासारखे त्यातले काही काही फीचर्स आहेत आणि लांडग्यासारखे पण आहेत आणि राहतोय लांडग्यांबरोबर, आणि इट सीम्स लाईक इट्स अ ब्रीडिंग इंडिव्हिज्युअल, की ह्याची ही पिल्लं वाटत आहेत ह्या हायब्रिड इंडिव्हिज्युअलची. तर मग आम्ही अजून काही जागेत डॉक्युमेंटेशन आम्हाला मिळालं, की जसं डॉक्युमेंटेशन आम्ही वुल्फ शोधत होतो की वेगळे वेगळे पॅक्स कुठे कुठे आहेत, तिथे अजून काही जागेत असे मिळाले इंडिव्हिज्युअल्स. सो त्याच्यातल्या एका इंडिव्हिज्युअलचा हेअर सॅम्पल DNA ॲनालिसिससाठी घेता आला थ्रू नॉन इंट्रुझिव्ह मेथड्स, की लांडग्याला पकडून वगैरे हे काही केलेलं नाही आहे. जे काय त्यांचे स्कॅट सोडतात किंवा कुठे कुठे त्यांची बॉडी घासते वगैरे, किंवा काही जागेत तारा असतात, ते तारांना घासून जातात वगैरे, इथनं त्यांचे हेअर सॅम्पल्स काही काही मिळालेत. आणि त्या कलेक्शनमधनं NCBSमध्ये लॅबमध्ये सगळं टेस्टिंग करून DNA ॲनालिसिस करून एक पेपर पब्लिश केला, ज्याच्यात हे समजलं फॉर द फर्स्ट टाईम की इंडियन वुल्फ हा हायब्रिड होतोय कुत्र्याबरोबर. सो दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन फॉर द फर्स्ट टाईम. पण हे लोकांना माहिती होतं की होतं लँडस्केपमध्ये, पण सायंटिफिकली प्रूव्हन फॉर द फर्स्ट टाईम. सो हे इट इज कन्सर्निंग थिअरॉटिकली वेन द जीन ऑफ अ डॉग अँड अ वुल्फ ते जेव्हा जवळजवळ येतात, ते क्रॉसब्रीड करतात असं दिसतंय जेव्हा, तेव्हा डिसीज ट्रान्सफर किती इझिली होऊ शकतो हे समजतं. आणि कुत्र्यांना केनाईन डिस्टेम्पर व्हायरस, रेबीज हे कुत्र्यांमध्ये डिसीजेस आहेत जे लांडग्यांमध्ये इनेटली नसतात, पण हे कुत्र्यांपासून स्प्रेड होतात लांडग्यांमध्ये. तर हे डिसीज स्प्रेड होण्याची शक्यता खूप जास्ती वाढते आणि इझिली पॉसिबल होतं जेव्हा हे हायब्रिड इंडिव्हिज्युअल्स येतात. तेव्हा जेव्हा त्यांच्या जीन पूलमध्येच कुत्र्यांचे जीन जास्ती वाढायला लागतात, तेव्हा कुत्र्यांचे डिसीजेस ह्यांना जास्ती अफेक्ट होतात. पण ते इम्यून पण होतात. काही जसे कुत्रे इम्यून झालेत तसे ते इम्युनिटी पण वाढू शकते त्यांची. सो दिस इज आय थिंक बेटर, दिस विल बी बेटर ॲड्रेस्ड बाय सायंटिस्ट्स ऑन पेपर. पण ऑन ग्राउंड हे कितपत होतं आहे ह्याचं डॉक्युमेंटेशन नाही आहे अनफॉर्च्युनेटली, कुठेच नाही, कधीच नव्हतं झालं इंडियन वुल्फ रिलेटेड. सो दिस इज ऑल न्यू टेरिटरी. तर आत्ताशी एक लांडग्याचा सॅम्पल मिळाला, हायब्रिड आहे एवढं माहिती आहे, थ्रेट्स ऑन पेपर माहिती आहेत काय होऊ शकतात. त्याच्यावर बेस्ड आता फंडिंग गोळा करण्याची गरज आहे हे प्रोजेक्ट्स रन करायला, की हायब्रिडायझेशन किती प्रमाणात आहे स्टेटमध्ये, आणि अजून एक प्रोजेक्ट की त्याचा काय इफेक्ट होतो आहे ॲक्च्युली. सो म्हणजे आय हॅव बीन फॉर्च्युनेटली ऑन बोथ साईड्स ऑफ दिस बॅरियर, कन्झर्वेशन आणि फोटोग्राफी.
तर आता मला ह्याच्यात एक समजते की देर इज अ वास्ट स्पेस की कम्युनिकेशनचा गॅप आहे, त्याच्यामुळे मिसकन्सेप्शन्स खूप क्रिएट होतात फोटोग्राफर कम्युनिटीमध्ये अबाउट द कन्झर्वेशनिस्ट हू आर ट्राईंग टू डू वर्क फॉर द फर्स्ट टाइम इन दिस लँडस्केप. सो आय थिंक with shows like this it will help people understand this better. वी होप. आमचा प्रयत्न तोच आहे की लोकांमध्ये सगळी एकतर ऑथेंटिक आणि खरी माहिती पोचावी. कारण बरेचदा काही मिसलिडिंग पोस्ट्स असतात, काही मिसलिडिंग रिसर्च नसलेलं काहीतरी कुठून तरी जनरेट केलेलं, जसं ॲज यू राईटली सेड कुठलं तरी AI टूल वापरून कॅप्शन्स जनरेट केल्या जातात ज्या कुठून तरी डिराईव्ह केलेल्या असतात, त्या फोटोज खाली टाकल्या जातात ज्याच्यावरती इनफ काम केलेलं नसतं आणि मग ते तसंच पब्लिश होतं आणि मग लोकांचा त्याच्यावरती विश्वास वाढायला जातो. किंवा अशा छोट्या छोट्या क्लिप्स पॉप्युलर होतात, जसं की ब्लॅक वुल्फ वॉज अजून काम करायची गरज आहे. ब्लॅक वुल्फ वॉज अनाउन्स्ड ॲज ब्लॅक वुल्फ. म्हणजे ज्या ज्या लोकांनी त्याचं फोटो काढले त्यांना बिकॉज दे वॉन्टेड दॅट स्पॉटलाईट टू बी ऑन देम, दे अनाउन्स्ड इट. या कारण काय आहे की आपण लहानपणीपासून लांडगे कुठे पाहिलेत, आपण आपल्या शहराजवळ पाहिलेलेच नाहीये. दिस इज रियालिटी. आपण फक्त US बेस्ड जे काही मूवीजमध्ये दाखवलेत आपल्याला किंवा तिथल्या डॉक्युमेंटरीजमध्ये तेवढेच पाहिलेत. आणि त्यांनी जसा लांडगा पोर्ट्रे केलाय तसंच आपण तो घेतलाय. तिथे कोट व्हेरिएशन भरपूर असतं, काही पांढरे लांडगे असतात, काही ग्रे असतात आणि काही त्यात काळेही असतात भरपूर. करेक्ट. तर तो काळा लांडगा त्यांनी कसा पोर्ट्रे केला, ब्लॅक वुल्फ, किंवा त्यात एक कन्सेप्ट आहे लोन वुल्फ, एकटा वुल्फ फिरतो वगैरे. हे डॉक्युमेंटरी जेव्हा काढतात लोक, तेही काय कम्प्लीट सायंटिफिक रिसर्चवर बेस्ड असते अशी नसते. त्याच्यातले जे कॉइंड टर्म्स असतात ते कधी कधी ड्रॅमॅटाईज करायसाठी वापरतात. तेच आय थिंक ड्रॅमॅटायझेशन. आणि ऑनेस्टली आय फील फोटोग्राफर्स हॅव फुल राईट टू डू इट. इट्स नॉट रॉंग टू ड्रॅमॅटाईज दॅट वुल्फ ॲज अ ब्लॅक वुल्फ. डू इट, काय फरक पडतो. पण हे रिसर्च बेस्ड नाहीये, एवढं क्लिअर. करेक्ट. त्यात काही कमीपणा मानायची गरज नाही फोटोग्राफर्सला. हां, म्हणजे ते ॲटलिस्ट मेन्शन केलं पाहिजे की हे काय रिसर्च बेस्ड नाही. हां, करा किंवा नका करू, डझंट मॅटर, इट्स क्लिअर. फायनली रिसर्च कुठला असतो, जो पब्लिश होऊन येतो आणि ज्याचा काहीतरी जर कन्झर्वेशनला उपयोग झाला तर. करेक्ट. पण त्यामुळे बऱ्याचदा लोकांमध्ये मिसकन्सेप्शन्स स्प्रेड होतात. किंवा आता मध्ये मी एक व्हिडिओ पाहिला होता जो मला माझ्या एका मित्रांनी पाठवला, आणि एक बर्ड होता. आपल्याकडचा नाही आहे तो व्हिडिओ, ऑब्व्हियसली परदेशातला आहे. पण आपल्याला जसं थंडीत तोंडातनं वाफ निघते, तर त्या पक्ष्याचा व्हिडिओ खूप पॉप्युलर आणि खूप व्हायरल झाला की हा स्मोक साऊथ अमेरिकामध्ये आणि हा आवाज करतो, हा धूर सोडतो बाहेर. तर ते इतकं चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड होत होती. आणि माझ्या एका मित्रांनी, बिकॉज आय डू टेक इंटरेस्ट इन ऑल दिस, त्यांनी मला हे पाठवलं आणि म्हटलं अरे हा पक्षी बघ कसला भारी आहे. म्हटलं अरे असं नाही, हा खरा नाही आहे. आय थिंक हे आपल्या ज्यांना थोडंसं वाईल्ड लाईफची थोडंसं जास्ती नॉलेज असतं ना इतरांपेक्षा, त्यांना हा पार्ट प्ले करणं गरजेचं आहे. हो. हा मिथ बस्टिंग किंवा रॉंग इन्फॉर्मेशन स्प्रेड होण्यापासून थांबवणं. हे व्हॉट्सअप ग्रुप्सवर खूप प्रमाणात चालतं. मी स्वतःही आय हॅव फेस्ड इट अ लॉट ऑफ टाइम्स इन माय फॅमिली ग्रुप. आय हॅव एक्झिटेड दॅट ग्रुप वन्स, कारण हे असले पोस्ट खूप येत होते आणि ते ऐकतच नव्हते. ते काहीतरी लेपर्ड दिसतोय कुठेतरी, तो व्हिडिओ साऊथ इंडियाच्या कुठल्या तरी घाटातला, तो सर्क्युलेट करतायत सिंहगड म्हणून आणि सर्क्युलेट करतायत सिव्हा म्हणून. ह्या सिंहगडच्या घाटात दिसलं. मी तिथे म्हटलं तुम्ही काय करताय, तुम्ही बेसिक विचारा तरी, हा प्राणी आहे का नाही, असा आहे का नाही विचारा ना तुम्ही. करेक्ट. कोणीतरी खोटी न्यूज पाठवतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आणि फिरत बसते. तेव्हा मी त्यांना काय काय धाडधाड बोललो आणि एक्झिट झालो ग्रुपमधनं. म्हणजे त्यांना काही समजत नाही, जाऊ देत, काय करायचं. आय थिंक दॅट. पण त्यासाठीच मला वाटतं आमचा प्रयत्न तोच आहे जंगल एकोसच्या अख्ख्या टीमचा, की अशा पद्धतीच्या मिसकन्सेप्शन्स किंवा अशा पद्धतीचे फेक इन्फॉर्मेशन स्प्रेड करणारे व्हिडिओज किंवा फोटोज त्या वेळेला चॅलेंज नाही केले तरीसुद्धा व्हॅलिडेट करताना त्याच्या बाबतीतली माहिती बरोबर गेली पाहिजे. आय हॅड ग्रेट टाईम टॉकिंग टू यू राईट नाव. आणि आय थिंक ग्रासलँड ट्रस्ट आणि तुमचं ग्रासलँड्स कन्झर्व करण्याचं जे काही काम चाललं आहे ते खरंच खूप कमेंडेबल आहे. कारण आणि इट्स गुड दॅट youngsters like you, the new generation like you is actually actively participating in conservation efforts. कारण मला आठवतं आहे आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना आमच्यापेक्षा वरची जी जनरेशन होती त्यांना नेहमी हा प्रश्न पडलेला असायचा किंवा हे बोललं जायचं की तुम्ही पुढच्या पिढीचं काही होणार नाही आहे किंवा पुढची पिढी काय करणार आहे ते माहिती नाही आहे.
पण आय एम सो हॅपी की ॲक्च्युली पुढची पिढी काहीतरी चांगलं करते आहे, जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेचर कन्झर्वेशन इज नॉट एव्हरीवन्स कप ऑफ टी. नॉट एव्हरीबडी इज अवेअर ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स, नॉट एव्हरीबडी इज विलिंग टू डू इट. कारण त्याच्यात मॉनिटरी प्रॉफिट्स नाही आहेत, त्याच्यात काही अवॉर्ड्स असे खूप मोठे नाही आहेत किंवा रेकग्निशन पण असं काही फार नाही आहे. आय थिंक ते झाल्यावर मिळतं असं मला वाटतं. हां, म्हणजे त्याच्यात असं काही पाथवे नाही आहे की हां असं हे फॉलो केल्यानंतर हे मिळेलच असं काही नाही आहे, जे इतर फील्ड्समध्ये आहे. पण आय एम सो ग्लॅड की तुम्ही हे सगळं काम करताय. जंगल एकोसच्या प्लॅटफॉर्मवरनं तुला ग्रासलँड ट्रस्ट बाबतीत किंवा अजून ह्या कन्झर्वेशन एफर्ट्स बाबतीत अजून काय सांगायला आवडेल टू द ऑडियन्स? सो ग्रासलँड रेस्टोरेशन रिलेटेड एक आमचा एक सेगमेंट आहे ज्याच्यात आत्ता 4 साईट्स चालू आहेत जिथे ॲक्टिव्हली आम्ही नेटिव्ह सॅपलिंग्सचे नर्सरीज ग्रो करतो आहे. जिथे डिग्रेडेड ग्रासलँड्स आयडेंटिफाय झालेत तिथेच आणि त्यांना पार्ट बाय पार्ट आम्ही प्लांट करतो एव्हरी सीझन and we are monitoring the growth of those grasses and how they are affecting the biodiversity. This is to benefit the local villagers for their livestock as well and as well as for species like chinkara who depend on that grass. So हे कॉमन ग्रेझिंग लँड्स आहेत गावागावाचे जे आम्ही रिवाईव्ह करायला बघतोय आणि काही जागेत प्रोटेक्टेड एरियाज लाईक सँक्च्युरीज इथे आम्ही हे रिवाईव्ह करायला बघतोय. तर ह्याला प्रतिसाद खूप छान मिळतोय. फॉरेस्ट डिपार्टमेंट इज व्हेरी सपोर्टिव्ह आणि सम डोनर्स आर ऑल्सो नाव चिपिंग इन टू दिस की ग्रासलँड्सवर जिथे सेंचुरीज अगो कधीच झाडं नव्हती, इथे नेहमीच कमी रेनफॉल आहे, नेहमीच ग्रासेस आहेत, तर इथे झाडं आत्ताही रेनफॉल नाही आहे तर झाडं उगणार कशी? इट इज इम्प्रॅक्टिकल. जिथे लोकांनाच प्यायला पाणी नसतं कधी कधी समरमध्ये, झाडांना पाणी कसं देणार? तर तिथे ड्रॉट प्रोन नेटिव्ह स्पीसीज जे आधी होते, जे ओव्हर ग्रेझिंगमुळे लॅक ऑफ अवेअरनेसमुळे कमी झाले, ते आपण लावतोय परत आणि त्याच्यात गावकऱ्यांचंही खूप जास्ती सहकार्य होतं आहे. सो दॅट इज गोईंग ऑन पायलट बेसिस. It is not a proven thing which people have done in many landscapes. So this is a learning phase. ज्यालाच तीन वर्ष तरी लागणार आहेत, 3 ते 4 वर्ष. ह्याच्या आत्ताशी कुठे 1.5 वर्ष होत आलं आहे. सो दॅट इज वन सेगमेंट दॅट इज गोईंग ऑन. सेकंडली जो आमचा कोर आहे ज्याच्यात आम्ही वाईल्ड लाईफ ट्रॅकिंगमध्ये वगैरे एक्सपर्ट झालो आहे आणि लोकल नेटवर्क बिल्ड केलं आहे आणि माहितीही कलेक्ट केली आहे, डेटा कलेक्ट केला आहे भरपूर. तो भरपूर नाही म्हणता येणार काही प्रमाणात, पण जेवढा केला आहे तेवढाही कोणी आधी केलेलं नाही आहे. तर दॅट इज वाईल्ड लाईफ. तर त्याच्या संदर्भात आत्ता 2 प्रोजेक्ट्स रनिंग आहेत. त्यातला एक प्रोजेक्ट आहे विच इज फोकस्ड ऑन वुल्व्स आणि मॅमल्सचं प्रोटेक्शन. तर त्याच्यात असं आहे की CCTVs आणि ट्रेल कॅमेराज, ज्याला कॅमेरा ट्रॅप्स पण म्हणतो आपण, ते वापरून ॲनिमल्स कुठे आहेत, त्यांना काय थ्रेट्स फेस होतात, काही कन्फ्लिक्ट होतो आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा डेटा पहिले कलेक्ट करणं इज वन ऑफ द प्रोजेक्ट्स ऑब्जेक्टिव्स. तो डेटा स्टोअर करणं वगैरे ह्या प्रमाणात ह्या लँडस्केपमधनं कधी झालेलंच नाही आहे. सो दीज आर ऑल चॅलेंजेस आय एम टॉकिंग अबाउट, जे ह्या प्रोजेक्टच्या ऑब्जेक्टिव्स आहेत. दिस इज हॅपनिंग ऑल फॉर द फर्स्ट टाईम की 10 कॅमेरा ट्रॅप्स प्लस CCTV प्लस ऑन फील्ड ऑब्झर्वेशन्स. आणि त्यात खूप इंटरेस्टिंग आम्ही एक करतो आहे की एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे ज्याच्यात आम्ही 40 रुरल वाईल्ड लाईफ वॉचर्सला ट्रेन केलं आहे. म्हणजे जे गावागावातले वन्यजीवांमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, ते बघतात, त्यांना खूप इच्छा आहे ह्यांना वाचवायसाठी, काहीतरी करायसाठी, पण त्यांना कसं करायचं ते माहिती नाही. नाही ते त्यांच्या शेताला पाणी मारताना कधी कधी लांडगे बघतात किंवा एखादा फॉरेस्टचाच लेबर आहे जो तिथल्या त्यांच्या टेरिटोरियलच्या झाडांना पाणी मारायला जातो आहे, तो तिथे खूप वर्षांपासून लांडगे बघतो आहे आणि त्याला खूप इच्छा आहे की काहीतरी करावं ह्यांच्यासाठी. तर त्या लोकांना आता आम्ही ऑनबोर्ड केले. तशा लोकांना त्यातले काही असे पण आहेत लोक की जे इंजिनियर्स आहेत पण ज्यांना स्लो लाईफसाठी ते अडॅप्ट होऊन तिथे शेती करायला लागलेत आणि त्यांना आता ते पण ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व झालेत. काही लोक शेतकरी आहेत, काही लोक धनगर आहेत. असे सगळे लोक एकत्र मिळून त्या ॲप्लिकेशन थ्रू आता आम्हाला वाईल्ड लाईफ डेटा पोचवत आहेत, ज्याच्यात अराऊंड 500 रिपोर्ट्स आज आम्हाला सबमिट झालेत. लिटरली आज 500चा मार्क आम्ही क्रॉस केला. हा प्रोजेक्ट पण चालू होऊन एक वर्ष झाला, ज्याच्यात हा वाईल्ड लाईफ वॉचर्सचा ॲप चालू होऊन अराऊंड 4 महिनेच झाले असतील. सो त्याच्यात अराऊंड नाही तसं नाही आत्ता ठेवलं. इट्स नॉट अन ओपन ॲप येट. वी आर आयडेंटिफाईंग इंडिव्हिज्युअल्स गावातले जे हू कॅन प्रोव्हाइड सच इन्साईट, जे तिथे राहतातच. कारण की काय होतं की शहरातले लोक तिथे जातात, ते गेले जरी तरी की काय 1 दिवस मॅक्सिमम स्पेंड करतील, त्यात त्यांचे ऑब्झर्वेशन फार लिमिटेड असतात. पण ह्यांचे कसं होतं कन्सिस्टंटली मिळतात ऑब्झर्वेशन. सो ओव्हर द टाईम या लांडग्यांना काय होतं आहे किंवा कुठे रोड हिट होत आहेत वगैरे खूप ब्रिलियंट डेटा मिळतो आहे जो ॲक्च्युअली लँडस्केपमध्ये अवेलेबलच नाही आहे कोणाकडेच.
तर इट्स व्हेरी म्हणजे दीज आर एक्साइटिंग टाईम्स फॉर अस. आणि चॅलेंजिंग पण आहे की ती सिस्टम नीट वर्क होते का नाही. किंवा रोड हिट एक्झाम्पल, आता एखादा प्राण्याला रोड हिट सापडला की मेला आहे हा प्राणी समोर, तर ह्याचा पंचनामा होणार का नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे. हे कुठले ऑन ग्राउंड सिटिझन्सला रेग्युलर बेसिसवर फेस करायला लागत नाही. दीज इश्यूज वी आर फेसिंग वीकली. की आता इथे रोड हिट झाला आहे पण त्या वाईल्ड लाईफ वॉचरनी उद्या कळवलं आम्हाला, उद्या रिपोर्ट जर टाकला तर त्याचं काही आम्हाला करता येत नाही, कारण तोपर्यंत ते डिसइंटिग्रेट झालं असते बऱ्यापैकी बॉडी, त्याच्यावरनं बऱ्याच गाड्याही गेल्या असतात किंवा ते सापडत नाही परत. तर ऑन द स्पॉट तू आम्हाला कळव आणि आम्ही फॉरेस्टला इमिजिएट कळवू आणि मग तो पंचनामा होईल. सो ह्या जे प्रोटोकॉल्स आहेत, हे प्रोटोकॉल्स त्या ॲपमधल्या एकेका सब्जेक्टसाठी आत्ताशी डिफाईन होत आहेत. सो दिस इज ऑल हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाईम, की तुम्हाला प्राणी इंजर्ड सापडला तर जवळच्या रेस्क्यूअरला बोलवा, प्राणी विहिरीत पडलेला दिसला रेस्क्यूअरला बोलवा. तर आत्ताच ह्या 4 महिन्यात एक 20 प्राणी रेस्क्यू झालेल्याचे रेकॉर्ड मिळाले थ्रू दीज वाईल्ड लाईफ वॉचर्स. कारण आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह पण देतोय काही. त्यातले जे खूप चांगले रिपोर्ट सबमिट करतात ॲक्युरेट आणि रेग्युलर, त्यांना आम्ही बायनोक्युलर्स देतोय किंवा ट्रेकिंगचे शूज देतोय किंवा बॅग्स देतोय, वॉटर बॉटल्स देतोय, की ज्याच्याने त्यांना फील्डवर इझिली मॉनिटर करता येईल. अशा गोष्टी प्रोव्हाइड करतो. आणि आम्ही एक खूप छान मराठीमधली फील्ड गाईड डिझाईन केली आहे, विच इज अगेन अनदर फर्स्ट, की ग्रासलँड स्पेसिफिक फील्ड गाईड फॉर रुरल पीपल विच दे आर युजिंग ऑन फील्ड. एवढी छोटीशी बुकलेट आहे की पगमार्क्स कसे आयडेंटिफाय करायचे, लांडग्याचा कुठला, तरसाचा कुठला, स्कॅट कशी आयडेंटिफाय करायची, किंवा प्राणी ऑब्झर्व करता येतं किती लांबनं करायचा, किती जवळनं करायचं नाही, काही बेसिक पक्षी कुठले आहेत, प्राणी कसे आयडेंटिफाय करायचे, की जॅकल हा वुल्फ बरोबर काही लोक कन्फ्यूज करतात, तर ते कसं करायचं. आणि ते सगळं डेटा येऊन आम्ही व्हेरीफाय करतो हे रिपोर्ट्स आणि मगच ॲक्सेप्ट करतो आमच्या सिस्टमवर की हे खरंच आहे का इन्फॉर्मेशन. आणि देन नाव इज द फेज टू ॲनलाइज ऑल दिस कॅमेरा ट्रॅप, CCTV आणि दिस ॲप्लिकेशनचा डेटा टू देन ड्रॉ कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीज. सो ऑलरेडी वी हॅव आयडेंटिफाईड सम स्पेसेस की जिथे रोड क्रॉसिंग्स होतात लांडग्यांचे रेग्युलर आणि तरस मरतायत किंवा जॅकल्स मरतायत, फॉक्सेस मरतायत, असे रेकॉर्ड झालेत. तर तिथे आता सायनेजेससाठी आम्ही प्रपोजल्स पुटअप करतो आहे आत्ताशी. सो हे एरियाज पण आत्ता आयडेंटिफाय होत आहेत. दिस इज वन प्रोजेक्ट गोईंग ऑन. त्याचा अजून एक उपयोग खूप छान झाला की CCTV ज्या जागेत लावला आम्ही, दॅट इज अनदर फर्स्ट फॉर दिस प्रोजेक्ट, की CCTV यूज्ड फॉर वुल्फ मॉनिटरिंग हे ह्या लँडस्केपमध्ये कुठेच झालं नाही. प्रॉबेबली इंडियात कमी जागेत झालं किंवा झालं तरी माहिती नाही आहे. त्यामुळे ती सिस्टम त्या रुरल लँडस्केपमध्ये चालणार कशी हा फर्स्ट चॅलेंज होता. तिथे माउंट कसा करा CCTV, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे त्या डोंगरात जिथे वुल्फ आहेत. मग वुल्फच्या ब्रीडिंग एरियाजवळ कसं लावायचं ते, तर मग सोलार पॅनल, मग सोलार तिथे पावसाळ्यात चालणार कसा, जिथे ऊन म्हणजे ऊन असताना चालतं. परत त्या CCTVचे खूप चॅलेंजेस वेगळे की मॅन्युअल मॉनिटरिंग करायला लागतं आम्हाला. ऑटोमॅटिक मॉनिटरिंग आत्ता आम्हाला सापडलेलं नाही आहे की त्याच्यात तो जर त्या CCTVने ऑटोमॅटिक प्राणी आयडेंटिफाय केला की आत्ता सीनमध्ये कुठेतरी लांडगा आला आहे, तर त्याने ऑटोमॅटिक ट्रॅक केला तर तो ॲक्च्युली लाईफ टाईम आयडेंटिफाय होईल. पण आत्ता कसं होतं आहे की आमच्या एक्सपर्टीजवर बेस्ड आम्हाला माहिती आहे की हा लांडगा कधी ॲक्टिव्ह असू शकतो किंवा हा पॅक, तेव्हा आम्ही सकाळी, संध्याकाळी आणि रात्री एकदा असं मॉनिटर करतो. त्याच्यात त्यांची ॲक्टिव्हिटी दिसते जी आम्ही मॅन्युअली CCTV पुण्यातनं कंट्रोल करतो त्या लँडस्केपमधला, आणि तो सगळा डेटा रेकॉर्ड करतो आहे. मग त्यातनं बरंच काय दिसायला बघायला मिळालं की वाईल्ड बोर, रानडुकराची 7 पिल्लं होती, ती पिल्लं प्रोटेक्ट करण्यासाठी तो वाईल्ड बोर एका 5 लांडग्यांच्या टोळीवर धावून गेला. सो हे सगळं ते CCTV असल्यामुळे डॉक्युमेंट होतं. अदरवाईज ते आम्ही तिथे जेव्हा असतो फील्डवर हे लांडगे नॅचरल बिहेव करत नाहीत सहसा, ते सहसा लपतात किंवा कुठेतरी जातात. तर हे बिहेवियर पण मिळतं आहे. आणि काही इन्स्टन्सेसमध्ये तिथे काही ट्री प्लांटेशन करायला लोकं येत होती त्याच डोंगरावर, ते येत होते आणि CCTVमध्ये दिसलं आम्हाला. आम्ही इन्स्टंटली तिथल्या गावातल्या वाईल्ड लाईफ वॉचरला कळवलं, तो तिथे ऑन फील्ड आला, त्याने त्यांना समजवलं की हे लांडगे आत्ता छोटे आहेत, पिल्लं आहेत, ह्या स्टेजला जर त्यांना धक्का बसला तर ते रोड क्रॉसिंग करताना वगैरे मरू शकतात, किंवा आजूबाजूला फक्त गावच आहेत, तर ह्यांना ही जागा सोडून दुसरी जागा रेस्ट करायला नाही आहे, ब्रीड करायला नाही आहे दुसरी जागा. तर म्हणून तुम्ही हे ट्री प्लांटेशन जे आहे ना, ते तुम्ही एक 4-5 महिन्यांनी करा किंवा बघा काय करायचं आहे ते, पण आत्ता थांबवा, कारण 4-5 महिन्यांनी ही पिल्लं मोठी होतील, हालायला लागतील, पळतील इथनं, तेव्हा ते ॲटलिस्ट एस्केप करू शकतील नीट. तर हे असे इन्स्टन्सेस आम्ही ॲक्च्युली ऑन फील्ड थांबवता आले कारण हा प्रोजेक्ट चालू आहे. ते एक इन्स्टन्स होता. किंवा एका जागेत अशी न्यूज आली की पॉर्क्युपाईनचं हंटिंग खूप प्रमाणात होतं आहे आमच्या भागात. तर त्या भागात आम्ही पहिले रेकी केली, न्यूज खरी आहे का नाही पाहिली की खरंच शिकारी इथे येत आहेत का नाही, तर खरंच येत होते शिकारी तिथे. अशी मल्टिपल गावकऱ्यांकडनं समजलं की इथे शिकारी भरपूर असतात. तर मग काय केलं आम्ही की पॉर्क्युपाईनचे एक ॲक्टिव्ह डेन पहिले आम्ही काही दिवस कॅमेरा ट्रॅप लावले मल्टिपल डेन साईट्सवर. त्यातनं शोधलं की ॲक्टिव्ह कुठे ब्रीडिंग होते. जिथे ब्रीडिंग होती आहे तिथे आम्ही काय केलं, मग आमच्याकडे CCTVची बजेट एका CCTVचा होता त्यावेळेस,
तर आम्ही एक CCTV ऑलरेडी लांडग्यांवर लावलेला. तर इथे लावायला दुसरं CCTV नव्हतं आमच्याकडे की 24 आवर्स पाहणी करायला. कारण कॅमेरा ट्रॅपचं कसं होतं, तुम्ही एकदा तो लावला की तुम्हाला आठवड्यातनं फुल जर होत असेल तो, तर आठवड्यातनं एकदा तिथे जाऊन तो रिट्रीव्ह करायचा डेटा मग बघायचा. तेव्हा ती ॲक्शन होऊन गेलेली असते आठवडाभर आधी. तो लाईव्ह सर्व्हेलन्सची गरज तिथे समजली आणि मग तिथे आम्ही एक डमी CCTV उभा केला. पोल खोटा CCTV प्लास्टिकचा नुसता लावून ठेवला, खोटा सोलार पॅनल त्याच्यावर असं लावून ठेवला नुसता. त्याच्यानंतर तिथे शिकारी येणं बंद झाले कम्प्लिटली. 6 महिने झाले, 7 महिने झाले. जर जर त्यांच्यापर्यंत पोचलं तर ठरवा हे टाकायचं का नाही. एनिवे हो, सो आता नाव वी हॅव रेस्ड फंड्स टू ॲक्च्युली पुट अ लाईव्ह CCTV आणि आता तिथे आम्ही तो लाईव्ह CCTV लावला आहे. असं पकडले जातीलच. तर त्याच्यामुळे तिथे पॉर्क्युपाईन्सचा आम्ही 2 ब्रीडिंग सायकल्स डॉक्युमेंट करू शकलो. तोही डेटा ह्या लँडस्केपमध्ये कोणाकडे आहे का नाही माहीत नाही. छोटी छोटी पिल्ले एवढीशी पॉर्क्युपाईनची दिसतात, त्यांना असे छोटे काटे मागे वगैरे. हे एकदा एक ब्रीडिंग सायकल पाहिली आणि त्याच्यानंतर आत्ता 7 महिन्यानंतर ते परत मीटिंग करतानाचे व्हिडिओज मिळाले तिथे. सो दिस इज ऑल हॅपनिंग न्यूली. आणि म्हणजे ह्याचा सोशल मीडियावर गाजावाजा भरपूर करता येतो, पण हा आम्ही कमी केलेला आहे आत्तासाठी. कारण अगेन तेच होतं की मिसकन्सेप्शन्स पण स्प्रेड होत आहेत, तर आणि अननेसेसरी अटेन्शन पण मिळते ह्या जागेंना. त्यामुळे आम्ही ते सगळंच आउट करत नाही आहे. वेरस जेव्हा हा इम्पॅक्ट आहे ॲक्च्युली प्रोजेक्टचा, की त्याच्यामुळे हे पॉर्क्युपाईन तिथे ब्रीड करतायत, आत्ता शिकारी येत नाही आहेत, किंवा त्याच्यामुळे ते लांडगे तिथे ॲज पिल्लं जी जागा वापरत होते आता ते वाढले आहेत आणि सब अडल्ट स्टेजला आहेत, तरीही तीच जागा वापरत आहेत. इट इज बिकॉज ऑफ वी प्लेड अ स्मॉल पार्ट, नॉट कम्प्लिटली बिकॉज ऑफ अस, बट वी प्लेड अ स्मॉल पार्ट इन प्रोटेक्टिंग देम. सो ते 2 इन्स्टन्सेस तरी ते डिस्टर्ब नाही झाले. किंवा धनगर त्या जागेत चरायला येतात, पिल्लांच्या स्टेजमध्ये जर असतील ते, तर ते डिस्टर्ब होतात. तर मग त्या धनगरांना जाऊन सांगणं की तुम्ही दुसरीकडे चराई करा, आणि ते ऐकतात, खूप छान ऐकतात ते. हे सगळं ऑनग्राऊंड ॲक्च्युअल ॲक्शन व्हायला लागली आता. कुठे कुठे असे नंबर्स मोजायला येत आहेत आता की 5 इन्सिडेन्सेस झाले, 20 प्राणी रेस्क्यू झाले वगैरे. हे हळूहळू डॉक्युमेंट होतं आहे. सो दिस इज वन प्रोजेक्ट. अनदर प्रोजेक्ट इज थोडा लाँग टर्म, जो रिसर्च बेस्ड आहे. त्याच्यात ड्रोन्स आणि कॅमेरा ट्रॅपिंग. सो आम्ही ह्याच्या आधी आम्ही कॅमेरा ट्रॅपिंग जे करायचं ते ऑपॉर्च्युनिस्टिकली होतं. म्हणजे वॉटर होल दिसला, चांगला हॅबिटॅट आहे, तिथे प्राणी येत असतील लावा, किंवा कार्कस पडले लावा. पण आता ग्रीड वाईज चाललं आहे. सो 60 कॅमेरा किंवा 50 कॅमेरा ट्रॅप्सची ग्रीड्स ऑन फील्ड जाऊन डिप्लॉय करणं आणि ते लँडस्केपचंच अख्खं मॅपिंग वाईल्डलाईफचं करणं, हे ह्या स्टेजला आत्ता चालू झालं आहे काही जागेत. वी स्टार्टेड कलेक्टिंग डेटा. एका वर्षात काही काही डेटा कलेक्ट झाला आहे. काही जागेत आम्हाला सरप्रायझिंगली ग्रासलँड जवळच्या शेतात पँगोलिन पण सापडलेत, असंही झालं आहे. ते आधी नोंद नव्हतं, ते झालं आहे. आणि रेग्युलर ड्रोन मॉनिटरिंग ऑफ मल्टिपल वुल्फ पॅक्स. तो हा डेटा ॲक्च्युली नाहीच आहे ह्या लँडस्केपमध्ये, तर तेही मिळतं आहे. आणि इट इज बिंग प्रोसेस नाव. अनग्युलेटचे सर्वेस पण आहेत, चिंकारासचे सर्वे करणं पण त्याचा भाग आहे. आणि इट इज अ लॉंग टर्म प्रोजेक्ट गोईंग ऑन विथ हॅबिटॅट्स ट्रस्ट. तर वी आर लुकिंग व्हेरी होपफुली टुवर्ड्स दिस प्रोजेक्ट, की हा आत्ता पुणे डिस्ट्रिक्टमध्ये आहे, बट इट मे एक्सपांड टू अदर डिस्ट्रिक्ट सून ॲज वी आर ग्रॅज्युअली शोईंग रिझल्ट्स ऑफ दिस 1 year ऑफ द प्रोजेक्टवर. त्याच्यावर बेस ते आता एक्सटेंड होईल का नाही समजेल. मला त्याच्यावरनं एक प्रश्न तुला विचारावा असं वाटतं की ग्रासलँड ट्रस्टचं काम फक्त पुण्यासाठीच लिमिटेड राहणार आहे का ग्रासलँड ट्रस्ट इज ऑल्सो फोकसिंग ऑन मूव्हिंग टू डिफरंट सिटीज अँड स्टेट्स अँड ऑल ओव्हर इंडिया वेर एव्हर ग्रासलँड कन्झर्वेशन इज नीडेड? ॲज आय हॅव सेड मल्टिपल टाइम्स बिफोर की हे सगळं पहिल्यांदाच होतं आहे. आणि वी आरंट कोर जी फाउंडर्स आहेत ते आम्ही रिसर्चर्स नाही. सो वी आर हायरिंग रिसर्चर्स नाव, ऑर वी आर कोलॅबोरेटिंग विथ रिसर्चर्स. आणि दिस टाईप ऑफ टीम वर्किंग इन दिस लँडस्केप फॉर अ कन्झर्वेशन प्रोजेक्ट सगळंच पहिल्यांदा आमच्यासाठी पण आहे. म्हणजे आमच्या टीममध्ये पण आम्हाला इश्यूज बरेच येत आहेत की खूप उत्साही लोक येतात ॲज व्हॉलंटियर्स आमच्याकडे, किंवा टीममध्ये तुम्हाला आम्हाला जॉईन व्हायचं आहे, मी वाईल्डलाईफ फोटोज काढतो, मला खूप इंटरेस्ट आहे. पण जेव्हा हे काम करायला लागतं ना, तुझ्याकडे जर 50 कॅमेरा ट्रॅप्स तुला हँडल करायला दिले, हे सोपी गोष्ट नाही आहे. तुला त्याचे प्रत्येक भागांभागची इन्व्हेंटरी मेंटेन करायला लागते. ते हरवून द्यायला नाही लागत. ते हरवलं तर युअर अकाउंटेबल फॉर डोनर्स मनी. हे सगळे जेव्हा प्रेशर एन्व्हायरमेंटमध्ये काम करायला लागतं, तेव्हा तुमची पॅशन टेस्ट होते खरी, की तुम्हाला कन्झर्वेशन करायचं आहे का वाईल्डलाईफ फोटोग्राफीज करायची आहे. हे आमचं कोअरमध्ये टेस्ट होतं आत्ता, की म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी लांब, भाऊ कन्झर्वेशन, फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोलणं, परमिशन्स घेणं, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन, डोनर्सला मंथली रिपोर्टिंग करणं, सगळा डेटा येऊन ॲनालाइज होतो आहे का नाही टेक्निकली, टेक्नॉलॉजिकली, स्क्रिप्ट्स रन करून AI थ्रू ॲक्युरेट आहे का नाही, सगळंच. कारण फर्स्टच आहेत,
टू मेक शुअर दॅट इट इज ट्रू. ह्याच्यात ट्रिमेंडस फर्स्ट्स आहेत. त्याच्यामुळे वी हॅव नेवर एवर कमिटेड की आम्हाला खूप रेग्युलरली लोक कॉन्टॅक्ट करतात की मध्य प्रदेशमध्ये लांडगे आहेत, गुजरातमध्ये आहेत, साऊथला आहेत, तुम्ही येऊन इथे काम करा, खूप गरज आहे, इथे कोणीच करत नाही काम. आम्ही म्हणतो की वी अंडरस्टँड कम्प्लिटली की खूप गरज आहे, पण आम्ही जे आत्ता हातात इथे काम घेतलं आहे हे पहिले नीट होतं आहे का नाही हे बघून मग आम्ही एक्सपांड करू शकतो. सो गिव्ह अस सम टाईम, सम इयर्स टू सी हाऊ दिस इज गोईंग, इफ दिस इज गोईंग ऑन द राईट ट्रॅक, आणि देन वी विल बी एबल टू एक्सपांड. आणि त्याच्यात टीमचा एक खूप मोठा भाग आहे की जी टीम बिल्ड होते त्याच्यावर हे काम किती लांब चालणार आहे हे डिपेंड होतं थोडंसं. सो ती बरोबर लोक आम्हाला जोडणं हे ट्रायल अँड एरर बेसिसवर आत्ता आम्ही एक्सपिरियन्स करतो आहे. सो ज्यांना ग्रासलँड ट्रस्टबरोबर जोडलं जाण्याची इच्छा आहे किंवा ह्या कामात जोडलं जाण्याची इच्छा आहे ते कसे तुम्हाला जॉईन होऊ शकतात? सो बरेच लोक ऑलरेडी आम्हाला खूप व्हॉलंटिअरिंग एन्क्वायरीज येतात, पण अनफॉर्च्युनेटली ते त्यांचे नीड्स घेऊन येतात की आमची ही आवड आहे, आम्ही हे एवढं करू शकतो, एवढंच जर आमच्याकडनं करून घ्यायचं असेल तर आम्ही येतो. पण ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जेव्हा ग्रासलँड ट्रस्टसारख्या जी यंग NGO आहे तिथे तुम्ही येता तेव्हा तुमच्या गरजा घेऊन नाही चालत. ॲज व्हॉलंटियर्स किंवा ॲज इंटर्न्स यू हॅव टू कम अँड सी आमच्या गरजा काय आहेत, इथे आम्ही कुठे कमी पडतो आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही आमच्या टीमला जॉईन होऊ शकता ॲक्च्युली. सो आत्ता आम्हाला एक समजते की ऑन फील्ड यू आर व्हेरी स्ट्रॉंग फील्ड वर्क करायला, पण जो डेटा सगळा येतो आहे तो ॲनालाइज करून तो दाखवणं डोनर्सला, लोकांना प्रेझेंट करणं इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. सो वी नीड पीपल हू कॅन ॲक्च्युली डू अ लॉट ऑफ गुड रिपोर्ट मेकिंग, ॲनालाइज डेटा फॉर वाईल्ड लाईफ आणि बी ट्रस्टेबल इन इट. तर अशी लोकं आत्ता मी बघतो. तसं जर तुम्ही त्या ह्याच्यातले असाल तर तुम्ही नक्कीच आम्हाला अप्रोच करू शकता. आमच्या वेबसाईट थ्रू thegrasslandstrust.org त्याच्यात एक कॉन्टॅक्ट फॉर्म आहे एंडला. शूट असं कॉन्टॅक्ट फॉर्म. जर आम्हाला पॉसिबल असेल तर आम्ही रिप्लाय करून विल हॅव अ मीटिंग विथ यू. कशा गरजा आहेत, एक ट्रायल पण होऊन जाते कधी कधी. काही लोक आत्ता ह्या महिन्यात पण जॉईन होत आहेत ॲज इंटर्न्स. ते काही समर इंटर्नशिप म्हणून 1 महिना येतात, काही लोक 6 महिने येतात, काही लोक त्यांच्या कॉलेजेसमधनं येऊन त्यांचा थिसिस प्रोजेक्टचा पार्ट म्हणून पण येतात. असे पण काही लोक आहेत. आमच्या टीममध्ये पण काही एन्थुझियास्ट आहेत, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स आहेत ज्यांना फील्डवरती जाऊन काम करायची खूप इच्छा आहे. पण मी ऑनेस्टली सांगतो आत्ता फील्डवरच्या कामाची आत्ता ह्या वर्षात तरी आम्हाला खूप कमी गरज आहे, पण ह्याच्या पुढे वाढणार आहे इन केस दिस वर्क एक्सपांड्स टू 10 डिस्ट्रिक्ट्स अक्रॉस महाराष्ट्र, विच इज अ स्ट्रॉंग पॉसिबिलिटी टू हॅपन. कारण आम्हाला त्याच्या रिलेटेड काही काही परमिशन्स ऑलरेडी सिक्युअर झाल्यात. नाव वी आर जस्ट वेटिंग फॉर द फायनल फंड्स. ते एकदा आले की वी आर गुड टू गो. आणि त्या केसमध्ये दे विल बी अ प्रॉपर हायरिंगची एक ट्रांच असेल ज्याच्यात हायरिंगमध्ये बरेच इंटर्न्स लागणार आहेत, व्हॉलंटियर्स पण लागतील काही प्रमाणात, आणि फुल टाईम लोकही लागणार आहेत. कारण तेव्हा वी नीड टीम्स टू ॲक्च्युली ट्रॅव्हल, बी देअर. वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये जाऊन राहायची गरज आहे, तिथनं डेटा कलेक्ट करून, आणि इंडिपेंडंट असण्याची खूप गरज आहे ह्याच्यात. कारण की दिस इज नॉट अ सेट ऑर्गनायझेशन विच हॅज बीन रनिंग फॉर लाईक 25 years or 30 years इन दिस लँडस्केप. तर सगळे प्रोटोकॉल्स डिफाईन करायला लागतात. सो यू नीड टू बी दॅट अडॅप्टिव्ह, अवेअर अँड सेन्सिटिव्ह, आणि ऑल्सो बी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून गरज आत्ता काय करायची हे बघण्याची खूप गरज आहे लोकांना. तर तसे जर असाल तुम्ही अडॅप्टेबल अँड ओपन टू इट, मग या. कळलेलं आहे ज्यांना इंटरेस्ट आहे. बट थँक्यू सो मच. आणि नाव इफ यू वॉन्ट टू ॲड ऑन टू वॉट एव्हर वी हॅव कवर्ड, जर तुला असं काही वाटतं की काही मुद्दे सुटून गेलेत किंवा असं वाटतं की मला हे आत्ता सांगणं खूप महत्त्वाचं आहे, किंवा यंग जनरेशनसाठी काही कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी मेसेज का, सिन्स यू आर ऑल्सो यंग अँड you're डुईंग इट व्हेरी पॅशनेटली. बऱ्याचदा मुलांना हा प्रश्न असतो की यार मी हे करून मला काय मिळणार आहे, किंवा इज इट गोईंग टू हेल्प मी मॉनिटरीली, किंवा काय गेन्स आहेत किंवा काय, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी डू यू वॉन्ट टू से एनिथिंग? सो एक थिंग आहे, आय थिंक सोशल सेक्टरमध्ये हे तुम्हाला बरेच लोक सांगू शकतात की कॉर्पोरेटशी कम्पेअर्ड तुमचा सॅलरी पे स्केल जो आहे तो कमी असणारच आहे फर्स्टली. दॅट इज अ फर्स्ट बूम विच पीपल रिसीव्ह, की पे स्केल कमी असणार आहे. ऑर्गनायझेशन जर तुम्हाला चालू करायचे असेल, दॅट इज अ कम्प्लिटली डिफरंट चॅलेंज विच वी ॲज ट्रस्टीज आर फेसिंग ॲज वी टॉक. की हे आम्हाला फुल टाईम करणं खरंच सस्टेन होणं पॉसिबल आहे का ह्याच्यात. म्हणजे आम्ही आमचे जॉब्स आणि बिझनेसेस बंद करून जर ह्याच्यात यायचं म्हणलो
तर वी हॅव टू गो थ्रू ऑल लिगल प्रोसिजर्स टू मेक शुअर दॅट वी आर लिगली अलाउड टू ड्रॉ सम काइंड ऑफ सॅलरी फ्रॉम इट. सो आत्तापर्यंत आम्ही ते करत नाही आहे. वी ॲज ट्रस्टीज वी आर नॉट ड्रॉईंग सॅलरीज फ्रॉम इट राईट नाव. पण गोईंग अहेड वी आर कन्सिडरिंग इट, कारण की आत्ता जो बेस आम्ही बिल्ड केला आहे ह्याच्यात नवीन लोक जेव्हा जुडतात तेव्हा त्यांना ऑन ग्राउंड काम तितकं इफेक्टिव्हली करता येत नाही जितकं आम्हाला ऑलरेडी करता येतं. तर त्याच्यामुळे ॲज सम वी ॲक्च्युली आर मॅनेजिंग 3 प्रोजेक्ट्स राईट नाव ॲज प्रोजेक्ट मॅनेजर्स, ज्याची फुल टाईम गरज आहे. त्याच्यामुळे मीही स्वतःच आता फॅमिली बिझनेसमधनं हळूहळू ट्रस्टमध्ये मी एक 6 महिने 3 डेज अ वीक मी काम केलं माझ्या ट्रस्टमध्ये, 3 डेज अ वीक बिझनेसमध्ये. माझ्या घरच्यांना मी पटवलं म्हणजे, आणि इट्स नॉट इझी. म्हणजे दे अंडरस्टूड की ॲज आय सेड माझ्या बायोलॉजीमध्ये आधीपासनं एक नॅचरल इन्क्लिनेशन तर होतं, बट इट वॉजंट जस्ट अन इन्क्लिनेशन. आय कुड परफॉर्म बेटर इझिली. सो आय सी दॅट फॉर माय सेल्फ ओव्हर हिअर की वाईल्ड लाईफ किंवा सोशल कॉजसाठी आय परफॉर्म बेटर दॅन बिझनेस. तर मग ते मी त्यांना प्रूव्ह करून दिलं की, आणि रिझल्ट्स आहेत माझ्याकडे आत्ता की ही ऑर्गनायझेशन उभी आहे. आय हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू इट हेवीली आणि ते इट्स गोईंग वेल आणि गरज पण ह्याची. हे सगळं कॅल्क्युलेट करून ते म्हणले की तू होल्ड शिफ्ट, फक्त टेक टाईम, 1 वर्ष पार्ट टाईम कर आणि आता फुल टाईम ट्रान्झिशन हो. सो आता जून ऑनवर्ड्स मी फुल टाईम आलो आहे ह्याच्यात ग्रासलँड ट्रस्ट बरोबर काम करण्यात. लेट्स सी हाऊ इट गोज. ट्राय करतो आहे. इफ इट सस्टेन्स गुड. गरज तर आहे, काम थांबणार नाही. आमच्या सगळ्या टीमकडनं तर तुला बेस्ट विशेस आहेच. आणि ग्रासलँड ट्रस्टचं पण जे काही काम चाललं आहे ते फारच ॲज आय सेड कमेंडेबल आहे आणि ते अजून ग्रो होत फक्त पुण्यासाठी किंवा पुण्याच्या आजूबाजूच्या डिस्ट्रिक्ट्स आणि गावांपुरतं ते मर्यादित न राहता ग्रासलँड ट्रस्टचं काम पूर्ण देशभर स्प्रेड होऊन देशभरातल्या ग्रासलँड्स कन्झर्वेशन मध्ये तुमचं फर्स्ट आय थिंक इज आर पुणे डिस्ट्रिक्ट बिकॉज वी लिव्ह हिअर, आणि देन इज महाराष्ट्र स्टेटचे काही डिस्ट्रिक्ट जिथे सिमिलर हॅबिटॅट्स आहेत, आणि देन कम्स मग त्या स्टेजला आम्हाला आधीमध्ये असं वाटलं की इफ वी कॅन डू क्रॉस स्टेट कोलॅबोरेशन मग ते होऊ शकेल. हां, पण त्याच्यासाठी आम्ही वी आर विशिंग यू ऑल द गुड विशेस बिकॉज इट इज व्हेरी मच नीडेड ॲज वी स्पीक. आत्ता पण राजस्थानसारख्या एरियामध्ये जिथे काही ठिकाणी खूप चांगले ग्रासलँड एरियाज आहेत, जिथे टुरिझम पण चालू आहे, जिथे काही जंगलाचा भागसुद्धा आहे, तिथे नोबडी इज ॲक्टिव्हली डुईंग ग्रासलँड कन्झर्वेशन. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा प्रोटेक्टेड जे कन्झर्व्ज आहेत किंवा कॉरिडॉर्स आहेत तिथे ते नॅचरली होतं आहे, पण ॲक्टिव्हली फक्त ग्रासलँड कन्झर्वेशन करण्यासाठी म्हणून कोणी तिथे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाही आहे. पण तुमच्या कामापासून इन्स्पिरेशन घेऊन अजून अशा ऑर्गनायझेशन आणि अजून असे यंगस्टर्स जर उभे राहिले तर आय एम शुअर एकमेकांना कोलॅबरेटिव्हली मदत करून तुमच्या अनुभवातनं त्यांना काहीतरी फायदा होईल. अशा ऑर्गनायझेशन्स पुढे उभ्या राहतील आणि देशभरात पूर्ण ग्रासलँडचं कन्झर्वेशन प्रामुख्याने केलं जाईल. कारण ॲज वी सेड की दिस इज द मोस्ट डिफिकल्ट इकोसिस्टम टू कन्झर्व अँड इट्स द मोस्ट इग्नोर्ड इकोसिस्टम ऑल्सो. कारण प्रायव्हेट लँड भरपूर आहे इथे ग्रासलँडमध्ये. सो जस्ट होपिंग की आपण परत नेक्स्ट टाईम भेटू तेव्हा विल हॅव मोर डेटा टू बी शेअर्ड अँड विल हॅव मोर एक्सपिरियन्सेस टू बी शेअर्ड अँड विल हॅव मोर सक्सेस स्टोरीज टू बी शेअर्ड. बट आत्ताही डेटा शेअर करू शकतो, पण या स्टेजला थोडं नंतर करतो. येस, थोडी अजून मजा येईल नेक्स्ट टॉक. पण आय एम लुकिंग फॉरवर्ड टू आवर नेक्स्ट टॉक. आणि मी आय होप की आपला पॉडकास्टमुळे काही लोक तुम्हाला जशी हवी आहेत तशी लोकं तुम्हाला अप्रोच होतील आणि त्यातनं काहीतरी चांगलं जनरेट होईल आणि चांगलं काम होईल, काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. सो थँक्यू सो मच फॉर पोस्टिंग. आणि फार महत्त्वाचं आहे हे लोकांपर्यंत पोचणं की जे लोक ऑनग्राऊंड काम करतात ते काय चालू आहे त्यांच्याकडनं ऐकणं गरजेचं आहे. हो, दिस इज अ व्हेरी नाईस प्लॅटफॉर्म फॉर इट. थँक्यू सो मच. पाहिलं सुनील लिमये सर पण येऊन गेलेले पॉडकास्ट. येस, त्यांच्यासारखे ऑफिसर्स आय थिंक दे वर द फर्स्ट वन्स टू सपोर्ट सच कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन्स लाईक अस ॲट अ व्हेरी यंग स्टेज टू एनकरेज अस. आणि त्यांच्यामुळे ॲक्च्युली वी फॉर्म्ड अ गुड रॅपो विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि तशा ऑफिसर्स त्याच्या पुढेही आलेले आहेत. येस, चांगले. आत्ता तुषार चव्हाण सर आहेत जे DCF वाईल्ड लाईफ आहेत पुणे डिव्हिजनला. तुषार चव्हाण सर हॅज ऑल्सो बीन पार्ट ऑफ जंगल इकोस पॉडकास्ट. ग्रेट. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट अँड ग्रेटफुल. सपोर्टिव्ह. सुनील सर, तुषार सर, अनुज दादा, राजीव दादा
ह्यासारखे ॲक्टिव्हली फील्डमध्ये काम दे करणारी आर सो टेक्निकली साऊंड. Yes. तुषार सर आणि सुनील लिंबाळे सारखे टेक्निकली दे क्रॉस चेक आवर इन्फॉर्मेशन अँड मेक शुअर इट्स ट्रू. येस. आणि त्या मेरिट बेसिसवर आम्हाला परमिशन्स देतात ते अजून काम करायला. सो इट्स खूप एनकरेजिंग आहे. हो, सो वी आर व्हेरी ग्रेटफुल की या पॉडकास्टवरती तेही आहेत, तुम्ही सुद्धा आहात आणि नॉर्मल आमचा ऑडियन्स सुद्धा आहे ज्यांना As we say, पुणे इज अ स्मॉल स्पेस. सो small इट्स जस्ट फॉर्च्युनेट की अशा पद्धतीची कॉन्व्हर्सेशन्स या प्लॅटफॉर्मवर होत आहेत आणि त्यामुळे ॲक्टिव्हली काही ना काहीतरी घडतं आहे. आणि इनफॅक्ट जंगल एकोसची सुरुवात करताना अनुज खरे अँड राजीव पंडित रादर नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट हॅज बीन ऑफ ग्रेट हेल्प इन स्टार्टिंग दिस इनिशिएटिव्ह ऑफ जंगल एकोस. सो अनुजदादासाठी तर वी आर ऑलवेज ग्रेटफुल फॉर वॉट आय वुड लाईक टू ॲड अबाउट अनुज दादा Yeah. की सुरुवातीला कट्टा चालायचा हो, SP कॉलेज जवळ. इथे आता याच व्हेन्यूमध्ये आता चालतं इथे ते. चाललंय. हो. ग्रेट. सो मी जेव्हा बर्ड फोटोग्राफी करत होतो ॲक्टिव्हली, फक्त की नाही का फेसबुकवर वगैरे टाकणं, इकडे तिकडे टाकणं, अवेअरनेस सेशन्स पण घेत होतो तेव्हा कट्टाच्या थ्रू आय थिंक अवेअरनेस सेशन पण झालं असेल माझं 1-2. तेव्हा किरण पुरंदरे वगैरे मला पहिल्यांदा भेटले आणि एनकरेज केलं त्यांनी. अनुज दादांनी खूप एनकरेज केलं आणि माझे फोटोज आज मी जेव्हा मयुरेश्वर सँक्च्युरीमध्ये आम्ही एक प्रोजेक्ट करतोय तिथल्या इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये माझे 2012मध्ये छापलेले फोटोज ते अजूनही तिथे आहेत. कोर्सरचे, स्टेपी इगलचे, काही हॅरियर्सचे. ते छान वाटतं बघून की म्हणजे आय एम स्टील इन दॅट लूप आणि आय एम ॲक्च्युली टेकिंग द वर्क अहेड. करेक्ट. तर अनुज दादा हॅज बीन व्हेरी एनकरेजिंग. आय थिंक ही हॅज प्लेड अ रोल फॉर मी पर्सनली टू एनकरेज मी टू बी इन दिस फील्ड अँड वर्क इन दिस फील्ड. येस. या विश्वतेज, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत द महुआ स्टोअर. त्यांच्याकडनं हे गिफ्ट आहे. थँक्यू. त्याची फक्त एक इच्छा आहे त्यांची की तू ऑन कॅमेरा तो त्यांचं जे काही डिझाईन त्यांनी दिलं आहे ते दाखवावंस ओके, ग्रेट. ओपन करून. आय होप काय पुणेरी पण नाही आहे. नाही नाही नाही. सो दे आमच्यासाठी पण ते मिस्ट्री असते. परेश, मे द फॉरेस्ट बी विथ यू. So basically, Mahua store has been very supportive since day one for the podcast आणि ते गिफ्टिंग पार्टनर्स म्हणून आम्हाला अप्रोच झालेत. फक्त त्याचं एकच असतं की जे कुठले गेस्ट येणार आहेत त्याच्या स्पेसिफिक डिझाईन्स त्याला रिलेट होतील असे डिझाईन्स तो करून पाठवतो आणि त्याची इच्छा असते की ते आय सी सम ग्रास हिअर. सो त्याची इच्छा असते की ते वाईल्ड लाईफ ओरिएंटेड आहे. खूप छान वाटलं मला. ओपन करून दाखवावं. थँक्यू फॉर कमिंग हिअर. थँक्यू सो मच. थँक्यू. नाईस टॉकिंग टू यू. येस, सेम हिअर. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.